अवॉर्ड मिळणार, नॅशनल वगैरे जे काय असतील तेवढे सगळे मिळणार आहेत, तुम्हाला नाही मिळणार. की तुमच्या स्क्रिप्टनुसार कशी लोकेशन्स असतील, ते परफेक्ट आहेत का, आणि ते नसेल तर त्याला ते परफेक्ट करावे लागतील. ॲज अ प्रोडक्शन डिझायनर स्क्रिप्ट कमाल आहे जेव्हा वाटतं, जेव्हा जग दिसतं वाचताना. डिरेक्टर, DOP आणि प्रोडक्शन डिझायनर हे एक मॅरेज होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि ते एका पेजवरती येणं खूप गरजेचं आहे. ओके, मी ही खुर्ची सिलेक्ट केली आहे कारण मला ह्याच्यात वूड टेक्स्चर दिसतंय, ग्रेन्स दिसत आहे, आणि आय लाईक द कलर ऑफ द अपॉल्स्ट्री ऑन इट. मला ही खूप जास्ती स्लीक वाटते. मला त्याची फ्रेम दिसत नाही आहे हँडल्सना, आणि त्याचा सेज ग्रीन कलर आवडतोय. आय थिंक आय गो फॉर दिस. हां, ही ब्लू खूप छान वाटते मला, स्लीक आहे, थोडी फ्युचरिस्टिक दिसते, आणि त्याचं स्काय ब्लू म्हणजे स्काय इज द लिमिट, ही माझ्यासाठी ठेवूया. नमस्कार, मी वरुण नार्वेकर. खोल गप्पांच्या पुढच्या एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण स्टुडिओ 19मध्ये आहोत, आणि ही जागा खरं तर खूप चांगल्या टॅलेंटेड प्रोडक्शन डिझायनर्सनी एकत्र येऊन सेट केल्यासारखी आहे. आणि आज आपल्यासोबत 4 प्रोडक्शन डिझायनर्सच आहेत ज्यांच्यासोबत आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. मी प्रत्येकाची ओळख करून देतो. सो पहिले बबन अडागळे आपल्यासोबत आहेत, ज्यांचा आत्मपॅम्पलेट हा चित्रपट आपल्या सगळ्यांनी पाहिला असेल, आणि त्याला नुकताच नॅशनल अवॉर्ड पण मिळाला. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. निखिल कोवळे सर आहेत, ज्यांची ओ माय गॉड 2, सितारे जमीन पर, मराठीतले फास्टर फेणे, किंवा नुकतीच आलेली एप्रिल मे 99. सो या फिल्म्स आपल्याला माहिती आहेत. सो त्यांच्यासोबत गप्पा मारायच्यात. संपदा आहे. संपदा ही स्वतः आर्किटेक्ट आहे, इंटिरियर डिझायनर आहे, आणि तिने खरं तर माझ्या 1, 2, 3, 4 या चित्रपटाला ती प्रोडक्शन डिझायनर म्हणून होती. आणि तिने रेस्टॉरंट हा सचिन कुंडलकरची जी पहिली फिल्म होती त्याला पण संपदा, हसू शकतेस तू, संपदा सो संपदा ही त्याला पण प्रोडक्शन डिझायनर म्हणून होती. सो संपदा आपल्यासोबत आहे. आणि अशोक लोकरे सर आहेत. अशोक लोकरे सरांसोबत मी ॲक्च्युली माझी एक आणि काय हवं नावाची वेबसिरीज आहे, ज्याचे आता स्मॉल पार्ट्समध्ये ती बऱ्यापैकी इंस्टाग्रामवरती गाजते. सो त्याच्या 2nd सीझनला अशोक लोकरे सर होते, आणि त्यांनी स्वतः मी वसंतराव, 3 ऑफ अस, लंपन ही त्यांची कामं आहेत. सो आज आपण छान व्यवस्थित मस्त गप्पा मारूया. मला ॲक्च्युली प्रोडक्शन डिझायनर सोबत गप्पा मारायला खूप आवडतं, कारण माझ्यासाठी तो अत्यंत आर्ट हा एक अत्यंत प्रिय विषय आहे. म्हणजे मी मागच्या पण एका पॉडकास्टमध्ये मी असं म्हटलं होतं की माझं ब्रीफ हे असतं की आर्ट डिरेक्टर्सना की तुम्ही इतकी चांगली प्रॉपर्टी लावा की मी ॲक्टर सोडून त्याचा शॉट घ्या. सो हे माझं खरं तर गंमत असते ती खरं तर सेटवरची. पण मला तुमच्या कामाबद्दल असं म्हटलं जातं खरं तर की जे उठून दिसत नाही, जर का त्या पद्धतीने ते झालं तर ते खूप चांगलं झालं आहे. म्हणजे ते इतकं जेल होतं की त्याचं वेगळेपणच लक्षात येत नाही. तर तुमच्या या अशा कामाची प्रोसेस काय असते, जर का तुम्ही सांगू शकलात की कशा पद्धतीने ते सुरू होतं, किंवा काय एलिमेंट्स तुम्ही हे करता एखादं डिझाईन करताना की ज्यांनी ते इतकं त्या पात्रांच्या जवळ जातो तो सेट, किंवा ते घर, किंवा एखादी कुठली पण इन्स्टिट्यूट आपण म्हणूया, ते डिझाईन करताना तुमची थॉट प्रोसेस कशी असते? ह्या गोष्टीबद्दल मला सांगावं असं वाटतं ॲक्च्युली. अगदी पॉईंट इतका भारी ना की म्हणजे तुम्ही आत्मपॉम्पलेटबद्दल बोलताय ना, तर आम्ही ट्रायल शो चालू होता. माझा मुलगा 17-18 वर्षाचा तो माझ्यासोबत होता, आणि तो बाहेर आला. तो बोलला, पप्पा सिनेमा सुपर्ब आहे. हा म्हणजे वेगळ्या थाटणीचा सिनेमा आहे. तो 16-17 वर्षाचा होता. तेव्हा अवॉर्ड मिळणार, नॅशनल वगैरे जे काय असतील तेवढे सगळे मिळणार आहेत, तुम्हाला नाही मिळणार. म्हणलं मला नाही मिळणार, ही काय म्हणजे काय बॅड विषय का गुड विषय? म्हणलं काय नक्की पप्पा प्रॉब्लेम काय आहे ना, तो सेट कुठंच वाटला नाही मला. ते रिअलिस्टिक वाटलं एकदम, असं कुठून तरी चोरून कॅमेऱ्याने घेतले आणि रिअलिस्टिक इतकं सुंदर केलं. म्हणलं ते DOP डायरेक्टर या सगळ्यांचं ते एकत्र असतं त्यामुळे झालं, पण सगळे सेट लावलेत म्हणलं ते. तर हा जो प्रकार आहे की जितकं सहजता येणं, म्हणजे वापरातल्या गोष्टी, वापरातले रंग, वापरातलं सगळं हे जग आहे ना, ते तितकं सरळ दिसणं, साधं दिसणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तो सेट वाटला नाही पाहिजे. सेट वाटला की मग ते एखादी गोष्ट आउट ऑफ फ्रेम वाटते, आणि मग ते तितकं रिअलिझम येत नाही. ते नेहमीच आपण चष्मा काढतो, चष्मा लावतो, हे इतकं सहज झालं पाहिजे. ते जसं तुमच्या ॲक्टिंगमध्ये तुम्ही करतात, तुम्ही ॲक्टर्सकडून करून घेता तुम्ही, तसंच आमचं पण तसंच आहे की आम्हाला पण वाटतं की हां इथं येलोचे जर समजा
खालच्या सिमेंटच्या कलर बरोबर जर समजा लिंकअप झाला, खालच्या सिमेंटचा जो ग्रे कलर आहे त्याच्याबरोबर लिंकअप होताना त्यात येणारा तो जो थोडीशी काजळी आहे त्याच्यामध्ये थोडासा ब्राउनिश येतो त्याच्यामध्ये, किंवा थोडासा त्याच्यामध्ये असा थोडा ग्रीनचा एक टोन त्याच्यामध्ये मिक्स होतो. हा जो प्रकार आहे हा रिअलिझम आहे. बरोबर. आणि मग तो त्या प्रकारे आम्ही त्याच्यामध्ये जेल करायचा प्रयत्न करतो आम्ही. म्हणजे प्रत्येकाचं कदाचित सगळे दादांनी पण ते सगळं, आणि एजिंग, त्याला एजिंग म्हणतो आम्ही. हो, करेक्ट. किंवा त्याला रिअलिझमला एजिंग म्हणजे एका लिमिटमध्ये करणं पण गरजेचं आहे. त्याचं लिमिट सोडलं की ते रिअल वाटत नाही, म्हणजे काहीतरी प्लॅन केल्यासारखं वाटतं. मग ते तितकं सहज होणं गरजेचं आहे. हे माझा एक्सपिरियन्स आला होता. म्हणजे आत्मपॉम्प्लेटच्या टायमाला माझ्या मुलांनी मला जी पावती दिली होती ती मला आवडली होती. म्हणलं भेटलं वाट नको मला. करेक्ट सर. प्रोसेस विचारलं तू तर प्रोसेस मला वाटतं स्क्रिप्टमधनं सुरू होते. म्हणजे आपण बऱ्याच वेळा ही गोष्ट बोललं जातं की लेखक किती महत्त्वाचा आहे. तर जेव्हा गोष्ट लिहिली जाते ना तेव्हा तो लेखक काहीतरी कुठल्या तरी जागेत जाऊन व्हिज्युअलाइज करून आयदर तो गेला असतो त्या जागेत किंवा त्यांनी इमॅजिन केलं असतं की हे घर असं असेल किंवा हे कॅरेक्टर असं असेल. तर मी कायम एक गोष्ट प्रयत्न केला आहे फॉलो करायची की जेव्हा स्क्रिप्ट हातात येते तेव्हा स्क्रिप्ट सोडून स्क्रिप्टमधले जे काही गोष्टी आहेत त्याच्यातनं ते कॅरेक्टर, आणि मग तो पहिला प्रश्न माझा डिरेक्टरला असतो की हा माणूस करतो काय. मग ते जे काही कॅरेक्टर्स असतील तो माणूस करतो काय, कारण त्याच्या करण्यावरनं त्याचं घर डिसाईड होतं किंवा त्याची जागा डिसाईड होतो, जिथून ट्रॅव्हल करतो ते डिसाईड होतं. सो प्रोसेस जर म्हटली तर प्रोसेस स्क्रिप्टमध्येच आहे. आणि स्क्रिप्ट ॲज अ प्रोडक्शन डिझायनर स्क्रिप्ट कमाल आहे जेव्हा वाटतं जेव्हा जग दिसतं वाचताना. आणि बऱ्याचशा स्क्रिप्टमध्ये ते होतं की तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला ते जग दिसतं, आणि मग ते एकदा जग दिसलं वाचताना की देन यू नो की तुला फार एफर्ट घ्यायचा नाही आहे. आणि जे स्पेसिफिकली तू म्हणालास की प्रोडक्शन डिझाईन दिसलं नाही पाहिजे, कारण ते जर दिसलं तर होतं काय की ऑडियन्स जेव्हा फिल्म बघतं ना लोकांना वाटतं की ऑडियन्सला नाही समजणार, पण ऑडियन्सला प्रॉब्लेम काय समजत नाही, पण ऑडियन्सला बघताना असं काहीतरी चुकल्यासारखं होतं की अरे हे काय झालं. ते अवॉइड करणं हे ॲक्च्युली प्रोडक्शन डिझायनरचं वन ऑफ द जॉब्स आहेत अदर दॅन क्रिएटिंग दॅट स्पेस. कारण तो ॲम्बियन्स जर बरोबर नाही आला मग तो जो सीन त्या पर्टिक्युलर जागेमध्ये करतोयस त्याचं चालणं बोलणं. आता मी नाटकं केली नाहीत, आय थिंक हिनी नाटकं केलीत. नाटकामध्ये कसं असतं की जेव्हा हा मी केलेला अभ्यास आहे की तुम्हाला एंट्री एक्झिट ते स्क्रीनवरती पण असतं. माणूस येतो कुठनं जातो कुठे, किंवा माणूस उभा कुठे राहतो, 2 लोक असेल तर येऊन कुठे उभे राहतात. तर तो जो लेआउट असतो ना तो लेआउट पण तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे प्रोडक्शन डिझाईन करताना तुमची जर लेआउट तुमचा करेक्ट आला ना तर वर सगळं बरोबर आपोआप. म्हणजे आता ही पण आर्किटेक्ट आहे, ह्यांनी कमर्शियल केलं, ह्यांनी पण कमर्शियल केलं आहे. आर्किटेक्चरमध्ये म्हणतात फॉर्म फॉलोज फंक्शन. तुमचा फॉर्म करेक्ट आला ना, म्हणजे जर आपण नॉर्मल रांगोळी बघितली, रांगोळी जर तू एक्सट्रूड केलीस तर ती छानच दिसणार आहे. तू बाजूला उभा राहिलास, ती एलिव्हेट केलीस आणि तू बघितलंस ते छानच दिसणार आहे, कारण ती रांगोळी वरनं छान दिसते. करेक्ट. सो तो लेआउट इतका महत्त्वाचा आहे आणि तो गोष्टीतनं येतो. ते तुम्ही जर शिकलात की ती गोष्टीतनं तो लेआउट कसा काढायचा, आणि मग दिग्दर्शकाचं एक विजन असते की बाबा मला ही लोक इकडनं झाली पाहिजेत किंवा इकडेच गेली पाहिजे. तो त्याचा एक अभ्यास आहे स्वतःचा, की त्याला काहीतरी वाटत असतं की त्याला काही नियम नाही आहे डिरेक्शनला. देयर इज नो नियम की तू असंच केलं पाहिजे आणि तसंच केलं. त्यामुळे तो जे सांगतो त्याच्या ॲडिशनमध्ये दॅट इज व्हेअर दॅट रिअलिझम कम्स. आणि मग ऑब्व्हियसली शूट जेव्हा होतं तेव्हा तुम्ही ओपनिंग्स कुठे देता, तो नॅचरली लाईट येतोय की नाही येतोय. आणि अगेन देर आर 2 टाईप्स ऑफ फिल्म्स. एक आहे रिअलिस्टिक फिल्म जे करतो ते, आणि एक आहेत ज्या एकदम हार्डकोर कमर्शियल लुकिंग, कमर्शियल म्हणण्यापेक्षा ज्या लार्जर दॅन लाईफ खूप ॲस्पिरेशनल असतात. आणि त्या ॲस्पिरेशनल सिनेमामध्ये तुम्ही गोष्टी अशा करता ज्यात तुम्हाला बिंबवून द्यायचं लोकांनी हे करेक्ट आहे. तर अशा प्रकारे ते रिअलिझम आणणं, आणि ऑब्व्हियसली ते एकदा लागल्यानंतर शूट जो करतोय त्याच्यावर खूप अवलंबून असतं की ते लागलेलं आणि डिरेक्टरने आणलेली माणसं कुठनं कुठे येत आहेत ते करेक्ट फ्रेमिंग करून शूट करणं. दॅट इज हाऊ इट्स अगेन. म्हणजे मला फार वाटतं की हे खूप इतकं कोलॅबरेटिव्ह आर्ट आहे ना, करेक्ट सिनेमा आहे की हे 3 जण आणि 4था कॉस्ट्युम डिझायनर, ते जर चुकलं आणि त्याच्यात येणारे कलर ही जर मैत्री नसेल चौघांची तर जनरली यू फील की काहीतरी गडबड झाली. सो दॅट इज
व्हॉट आय फील. अँड द प्रोसेस इज बेसिकली स्क्रिप्टमधनंच तुम्हाला जग कळतं. बरोबर बरोबर. दॅट इज व्हॉट आय फील. राईट राईट. सर मला त्याला धरूनच विचारायचं आहे की चॉईस करावी लागते की स्क्रिप्ट आल्यानंतर की हे आपण रिअलिस्टिक लोकेशन्सवर करूया किंवा याचे सेट तयार करूयात. तर त्यावेळेला तुमची प्रोसेस कशी असते किंवा तुम्ही काय ठरवून तो निर्णय घेता की नाही मला हे रिअलिस्टिक याच्यातच करायचं आहे किंवा नाही याचे आपण सेट करू शकतो? स्क्रिप्ट समजा तुमच्याकडे आली आणि ती रिअलिस्टिक असेल फिल्म, पण आपण जसं रेडी लोकेशन्स असतात, म्हणजे आपल्याला एक झोपडं दाखवायचं असेल, ते 10 बाय 10चं असेल किंवा रिअलिस्टिक स्लम दाखवायचं असेल, पण तिथे आपण शूट करणं तेवढं कम्फर्टेबल नसतं कारण ती जागा छोटी असते. कारण कॅमेरा, लाईट्स या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मग ते डिसिजन कधी कधी घ्यावं लागते की तुम्हाला तो सेट करावा लागतो. तो 10 बाय 10ची रूम तुम्हाला 20 बाय 20ची रूम करावी लागते, पण ती शूट करताना ती 10 बाय 10चीच दिसली पाहिजे. त्यासाठी खूप रिअलिस्टिकपणा आणणं, म्हणजे ती एजिंग असो, प्रॉप्स असो किंवा ते स्ट्रक्चर वाईज असो, त्याच्यावरती सेटवरती ते सगळं क्रिएट करावं लागतं. कदाचित सेट नसेल लावायचं तर आपल्याला त्याचं लोकेशन शोधावे लागतं की तुमच्या स्क्रिप्टनुसार कसे लोकेशन्स असतील, ते परफेक्ट आहेत का, आणि ते नसेल तर त्याला ते परफेक्ट करावे लागतील. मग त्यात तू रिअलपणा आणणं खूप गरजेचं आहे, कारण की ते कलर्स असो किंवा काही असो ते परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि बाकीचे सर जसं म्हणाले प्रत्येक डिपार्टमेंट त्याच्यात इन्वॉल्व असणं, कारण टीमवर्कशिवाय हे रिअल येणं कठीण होतं. त्यामुळे सेटही लावणं चांगलं आहे आणि रिअल लोकेशन त्याच्यापेक्षाही चांगलं आहे. रिअल लोकेशनवरती जास्त मेहनत असते कारण की ते तुमच्यासाठी खूप सगळीकडून हे असतं की जागा छोटी असते, प्लस तुम्ही रेडी लोकेशनवरती जाता तिथे गल्ल्या किती छोट्या, रस्ते आहेत की नाही, ते सगळंच म्हणजे प्रॅक्टिकल खूप पाहावं लागतं. सेट लावताना तुम्हाला स्टुडिओ मिळतो, जागा मोठी असते, त्यामुळे तुम्ही करू शकता ते जेवढं जमेल तेवढं तुम्हाला तो फ्रीडम असतो. पण रिअल लोकेशनवरती जास्त फ्रीडम असतो, त्यामुळे त्या छोट्याशा जागेमध्ये तुम्ही अजून किती चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि स्क्रिप्टचाच भाग आहे, म्हणजे तुमची स्क्रिप्ट कशी असेल त्यानुसारच आपल्याला करावं लागतं. समजा सेमी रिअलिस्टिक असेल, खूप वेगवेगळे पण प्रकार आहेत. जर सेमी रिअलिस्टिक असेल तर तुम्हाला तसंच करावं लागेल, नाही तर खूपच छोटंसंही घर खूप छान पद्धतीने सजवायचं असेल तेही करावं लागेल. बरोबर, स्क्रिप्टचाच पार्ट आहे. बरोबर बरोबर. या सो संपदा, तू जेव्हा प्रोडक्शन डिझाईन करायला घेतेस एखाद्या फिल्मसाठी तेव्हा तुझी प्रोसेस काय असते? जसं निखिल म्हणाला तसं स्क्रिप्ट हा पहिला बेंचमार्क असतो टू स्टार्ट एनी थिंग. पण ती स्क्रिप्ट वाचत असताना, म्हणजे मी माझी जेव्हा वाचत असते तेव्हा मी प्रत्येक कॅरेक्टरची सवय हा एक माझा स्टार्टिंग पॉईंट धरते. म्हणजे तो कॅरेक्टर कसं वागणार आहे, त्याच्या हातात काय असणार आहे किंवा नसणार आहे, किंवा त्याच्या मुवमेंट्स कशा असणार आहेत त्या स्पेसमध्ये, इथून सुरुवात होते. दुसरा पॉईंट वुड बी द कलर्स. आणि हे कलर्सचं डिस्कशन माझ्या मनात एक असतं, डिरेक्टरचं काहीतरी एक विजन असतं, त्यांनी एका पद्धतीचं कलर स्कीम डोक्यात ठेवलेली असते जेव्हा त्यांनी स्क्रिप्ट लिहिलेली असते किंवा ठरवली असते, आणि DOPचं काहीतरी म्हणणं असतं. आणि अर्थातच डिरेक्टर, DOP आणि प्रोडक्शन डिझायनर हे एक मॅरेज होणं खूप गरजेचं आहे. आणि ते एका पेजवरती येणं खूप गरजेचं आहे. जसं डिरेक्टरनी मला सांगितलंय की ओके, मी एक काहीतरी ब्राईट विचार करतोय, पण म्हणजे काय, ब्राईटमध्ये पण खूप व्हेरिएशन्स येतात की येलो मधले ब्राईटेस्ट कलर, माझ्यासाठी ब्राईटेस्ट काहीतरी वेगळं असू शकतं, कशा पद्धतीचं लाईटिंग डोक्यात आहे, हे सगळं माझ्या मनात खूप प्रश्न तयार होतात. आणि इव्हेंच्युअली त्या प्रोसेसमध्ये मी त्याला प्रश्न विचारत राहते, एका दमात नाही अर्थातच, जसं जसं आमचं डिस्कशन होत राहतं तसं. आणि मग मी माझे काहीतरी सजेशन्स येते, हां करेक्ट, अच्छा असं हवं आहे का, ओके ठीक आहे. मग मला हळूहळू त्या गोष्टी उलगडत जातात. जसं मी म्हटलं की सवय महत्त्वाची का ठरते, तिथून ॲक्च्युली काय डिझाईन लँग्वेज तयार होणार आहे त्या अख्ख्या घराची किंवा त्या कॅरेक्टरच्या स्पेसची, हे माझ्यासाठी ठरतं. मला एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण द्यावंसं वाटतं. मी सुरुवात केली ह्या अख्ख्या प्रोडक्शन डिझाईन आणि ह्याच्यामध्ये फिल्मसाठी, तर रेस्टॉरंट नावाची एक फिल्म मी माझी सचिन कुंडलकरची पहिली फिल्म, अर्थात आमच्या सगळ्या डिपार्टमेंट हेड्सची पहिली फिल्म होती. आणि ती खूप लर्निंग कर्व होता आमच्यासाठी.
मला काहीच अंदाज नव्हता कॅमेरासाठी काय करावं लागतं आणि काय. मी आर्किटेक्ट आहे आणि मी त्याप्रमाणे स्पेस डिझाईन करते. माझ्यासाठी रेस्टॉरंट डिझाईन करायचं आणि काय त्यांच्या कॅरेक्टर्सची घरं डिझाईन करायची. मग स्क्रिप्ट काय डिमांड करते, कशा पद्धतीचं करायचं आहे, पिरियड आहे का नाही आहे, हे प्रश्न मला पडलेच नव्हते. पण इव्हेंच्युअली त्या प्रोसेसमध्ये जाता जाता मला पडले. मग मी ते काहीतरी मला जेवढं शक्य होतं तेवढं मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. माझ्या नशिबाने म्हणजे पॉझिटिव्हली एकदा सेटवरती सुमित्रा मावशी आल्या होत्या. बरोबर. आणि मला म्हणजे मी तिथे म्हणजे मी थांबले होते. मला काय करायचं कळत नव्हतं कारण मला प्रेशर आलं त्याचं की अरे बापरे, म्हणजे मी ते केलंय ते बरोबर आहे का. तेव्हा मी उत्तराताईंची एक खोली डिझाईन करत होतो आणि तिथे शूट चाललं होतं. आणि मग त्या खोलीमध्ये त्यांचा बेड होता, त्यांचं पांघरूण होतं, त्यांचं कपाट होतं, त्या कपाटाला एक आरसा होता आणि शॉर्ट्स सचिननी आणि मिलिंदनी मला साधारण अंदाज दिला होता की आम्हाला असं असं कपाट हवंय वगैरे वगैरे. तर आले आणि मग मावशी मला म्हणाल्या की अगं त्यांच्या टेबलवरती हे नाही आहे काहीतरी, तू काही ठेवलं नाही आहेस का. म्हटलं नाही, मी चष्मा ठेवला आहे त्यांचा. तो चष्मा माझ्यासाठी, कारण का त्या आता घालणार होत्या, ह्याच्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी विचार करायला पाहिजे, हे माझ्यासाठी असे माझे अँटिने ओपन झाले. आणि आय वॉज लाईक ओ अच्छा. मग त्या मला म्हणाल्या की अगं एखादी बामची डबी असू शकते. आणि म्हटलं मावशी मला खरंच लक्षात नाही आलं. आणि मला तेव्हापासनं मग सवय हा माझ्यासाठी स्टार्टिंग पॉईंट बनला कुठल्याही प्रत्येक डिझाईनच्या सुरुवातीसाठी. आणि तेव्हा मी अजूनही त्यांना कायम माझ्या प्रत्येक फिल्मच्या सुरुवातीला असं म्हणत आले की मावशीने मला ते सांगितलं नसतं तर कदाचित मला हे असं लक्षात नसतं आलं. आणि कोणाला वेळ नसतो ते सांगायला. म्हणजे डिरेक्टर एक्सपेक्ट करतो की तुम्हाला हे माहिती पाहिजे. आणि तो मला वाटतं प्रोडक्शन डिझाईन म्हणजे तो एक आपसूक धरलेलं असतं की काही गोष्टी या प्रोडक्शन डिझायनर त्या गोष्टींचा विचार करेल, पात्रांचा. जसा डिरेक्टर त्या परफॉर्मन्सेसचा अभ्यास करत असतो तसं हे गृहीत धरलेलं असतं की प्रोडक्शन डिझायनर हे त्यांच्या सवयी हे करून त्या पद्धतीच्या गोष्टी आणतील याच्यामध्ये. सो मला जर आपण आता जस्ट बोलत असताना आर्टिकल 15 बद्दल तुम्ही सांगत होतात की लोकेशन तुम्ही चूज करताना, तर ते प्लीज बेसिकली लोकेशन म्हणजे आता सर मगाशी म्हणाले की लोकेशन वरती प्रोडक्शन डिझाईन करणं, ॲक्च्युअल लोकेशन, लाईव्ह लोकेशन ज्याला म्हणतो किंवा आपण रिअल लोकेशन, सेट नाही लावू शकत आपण. देर आर मल्टिपल रिझन्स फॉर नॉट हॅव्हिंग अ सेट. मग बजेट असू शकतं, टाईम असू शकतो, एनिथिंग कॅन बी अ रिझन. सो आर्टिकल 15च्या वेळी असं झालं होतं की आर्टिकल 15 एका पद्धतीची फिल्म होती आणि द डिरेक्टरनी आम्हाला स्पेसिफिकली सांगितलं होतं की मला जरी हा विषय इतका हार्डकोर विषय आहे, इट इज टॉकिंग अबाउट कास्ट, इट इज टॉकिंग अबाउट समवन बिंग नॉट फाउंड फॉर अ सर्टन नंबर ऑफ टाईम, मला ही फिल्म बोरिंग नाही करायची, मला ही फिल्म थ्रिलर करायची. नंबर 1. दुसरं गोष्ट, सीन जेव्हा वाचत होतो आम्ही आणि पोलीस स्टेशन हा खूप महत्त्वाचा भाग होता त्या फिल्ममध्ये. करेक्ट. तर सीनमध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं होतं की बिकॉज सफाई कामगारांचा स्ट्राईक होते त्यामुळे त्या पोलीस स्टेशनच्या आवारातच गटर ओव्हरफ्लो व्हायला लागतं आणि तिथे पाणी साचत जातं. आता हे तुम्ही सेटवर पण करू शकला असता, पण आम्ही सेट नव्हतो बांधू शकत. मग तसं लोकेशन पाहिजे जिथे तो जो मेन कॅरेक्टर आहे, म्हणजे आयान जे कॅरेक्टर होतं, तो एव्हरीडे त्याच्या केबिनमध्ये जाताना ही हॅज टू वॉक थ्रू दॅट वॉटर. त्यामुळे पहिलं जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसून डिस्कस करत असं आलं होतं की त्याची केबिन बाहेर असेल. आणि UPमध्ये ना जनरली पोलीस स्टेशन्स आर मल्टिपल बिल्डिंग्स, म्हणजे आवार असतो, बरोबर, एक जागा असते, मग दुसरी एक खोली असते, मग तिकडेच काहीतरी सिक्युरिटीचं पण खोली असते. असं ते UPची आहे पद्धत. आणि तिथे लोक राहतात पण. म्हणजे फर्स्ट फ्लोअरवरती नॉर्थ इंडियामध्ये कुठेही गेलं ना, आपल्याकडे ती पद्धत नाही, त्यांच्याकडे लोक राहतात पोलीस स्टेशनमध्ये. ते प्रत्येक जण घरी जात नाहीत आपल्या, त्यांची ती पद्धतच आहे नॉर्थला. तर मग मी आणि सर असेच वी हॅड गॉन फॉर अ लीक आणि 3 दिवस रेकीमध्ये आम्हाला पोलीस स्टेशन नव्हतं आवडलं, लोकेशन आम्हाला मिळतच नव्हतं. आणि आम्ही एका बिल्डिंगच्या मागच्या साईडला गेलो आणि तिथे पूर्ण झाडांनी भरलेली एक बिल्डिंग होती, खूप वाईट परिस्थितीत होती. आणि सर ऑब्व्हियसली आम्ही जे काही करत होते बाजूला उभे होते, मी सरांना म्हटलं सर हे पोलीस स्टेशन आहे. तर त्यांनी ॲज अ डिरेक्टर
आय सेड इट ॲज अ PD की मला वाटतं हे पोलीस स्टेशन होऊ शकतं, कारण मला 3 रूम्स दिसत होत्या, एक मेन बिल्डिंग दिसत होती, एक छोटी बिल्डिंग दिसत होती. तर तरी 2 मिनटं लांब गेले, बघितलं, मला म्हणाले हां यार मगर प्रोड्युसर नाही मानेगा, कारण त्याची जी हालत होती ती बिल्डिंग पडीक होती आणि ते जुनं कोर्ट होतं. मलियाबाद नावाची एक जागा आहे UP मध्ये, लखनौपासून 1-1.5 तासावरती. तिथे ते बिल्डिंग जुनं कोर्ट होतं, ते सडलेलं होतं, स्ट्रक्चरली सुद्धा सडलेलं होतं, प्लस त्याच्यावर इतकं जंगल होतं. तिथनं आम्ही बाहेर पडलो, सर नाही तू एक स्केच तो बना, देखते हैं फिर बात करेंगे, EP से बाद में बात करेंगे. मी जाऊन स्केच बनवला अँड देन वी वेर सो कन्व्हिन्स्ड की हे पोलीस स्टेशन आहे. करेक्ट. आणि ते जेव्हा होतं ना की डिरेक्टरला सगळे सीन्स दिसतात, मला कळतं की मी इथनं त्याला वॉक करायला शॉर्टसाठी जागा दिली. आणि मग जेव्हा DOP आला, DOP म्हणाला तिथे झाडं नव्हती, पूर्ण ओपन होतं. आणि आम्हाला पूर्ण फिल्म जर बघितली तर ती ओव्हरकास्ट आहे. बरोबर. थंडीतली फिल्म आहे, पण आम्ही शूट केले तो सिक्वेन्स मार्चमध्ये, आणि UP मध्ये मार्चमध्ये कडक ऊन असतं. करेक्ट. तर मग करायचं काय? मग DOP म्हणाला मला वरनं स्कीम करायला लागेल. ठीक आहे, मग स्कीम करणार कसं? स्कीम करायला बांबू तर लावू नाही शकत. मग आम्ही सिमेंटचे पोल आणले, लाईटचे जे पोल असतात ना, ते पोल आम्ही तिथल्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात जाऊन बघून आणि त्याचा वापर करून स्कीमर लावले. त्याच्या अगेन्स्ट डिरेक्टरने सीन्स डिझाईन केलं. पहिला सिक्वेन्स वेअर आयुष्मान मीट्स हिज फ्रेंड, तर त्या पोलाच्या अगेन्स्ट FUC, तो दारू पिऊन पोलाला असं टेकतो आणि त्याच्यावर अख्खं स्कीमिंग होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, सो वेन यू फाइंड द लोकेशन, मग तिथे आम्हाला पाणी करायला सोपं झालं. आणि ते ॲक्च्युअल आवार होतं. राईट. पण ते बघून, आणि ते इतकं मोठं, म्हणून इफ यू सी, तुम्ही जेव्हा एंटर करता समोर एक वॉल दिसते, त्याच्या पलीकडे पण बिल्डिंग आहे, पण ती आम्हाला दाखवायची नव्हती, म्हणून आम्ही ती कंपाऊंड वॉल बनवून कट केली. आता तो सेमी सेट जे सर म्हणाले, तो सेट पण होता आणि सेट, आणि मग ती पहिली बिल्डिंग नीट करून घेतली. दॅट्स समथिंग दॅट यू हॅव टू डू. आणि मग त्याचे कलर्स, मग काय प्रोसेस आहे, कारण आर्टिकलमध्ये आत्ता ही संपदा कलरचं जे बोलली, आर्टिकलमध्ये एक खूप स्ट्रिक्टली डिसाईड केलं होतं की पोलिसांचा लाल आणि निळा, आणि निळा डिपिक्टिंग अ पर्टिक्युलर कम्युनिटी, ह्याच्या पलीकडे कुठलाही कलर फिल्ममध्ये नसेल. सो इफ यू सी द एंटायर फिल्म कलरलेस आहे. आणि त्याचं रिझन वॉज नॉट ओनली की कलरमध्येच ते कळायचं, त्याचं रिझन होतं की फिल्म जेव्हा सुरू होते तेव्हा यू आर सीइंग की एक हायली एज्युकेटेड IPS ऑफिसर दिल्ली सेंट स्टीफन्समध्ये शिकलेला आहे, आणि आम्हाला हे जग दाखवायचं होतं की एकदा तुम्ही त्या जगात गेलात ॲज अन ऑडियन्स, तुम्ही परत बाहेर नाही पडत. तो इफ यू सी, पहिला शॉट हायवेचा आहे, त्याच्यानंतर तुम्ही एका छोट्या रोडवर जाता, त्याच्यानंतर तुम्ही आत जाता, त्याच्यानंतर तुम्ही अख्ख्या फिल्ममध्ये बाहेर नाही पडत. बरोबर. इवन वेन ही इज टॉकिंग टू हिज गर्लफ्रेंड इन दिल्ली, यू डोंट सी दिल्ली. करेक्ट. तुम्ही ट्रॅफिकमध्ये थोडेसे दिसता, किंवा तुम्ही गोल्फ कोर्सच्या थोड्याशा कॉर्नरमध्ये दिसता. त्यामुळे दॅट इज हाऊ प्रोडक्शन डिझाईन इम्पॅक्ट्स. आणि इफ यू सी कॉस्ट्युम्स इन दॅट फिल्म, कॉस्ट्युममध्ये तुम्हाला कुठलाही भडक कलर नाही दिसत. त्यामुळे फिल्ममध्ये पहिल्या शॉट्समध्ये तुम्हाला फक्त आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याच्यामध्ये निळा दिसतो, बाकी सगळे सबड्यूट कलर्स आहेत, आणि वॉलवरती एकही कलर नाही, सगळं मोनोक्रोमॅटिक केलं आहे. ब्लू रेड पोलिसांचा जो कलर असतो त्याच्या घरात सुद्धा फक्त ब्लू आहे. सो दॅट कलर सायकोलॉजी. त्यामुळे तुम्ही काय केलं, लोकांना एका शॉटमध्येच एका गावात नेलं आणि तिथचं त्यांना बाहेरच नाही काढलं. त्या फिल्मचा इम्पॅक्ट तो आहे. बरोबर. की तुम्ही आत गेल्यानंतर तुम्ही स्वतःच अडकलात त्या पूर्ण ॲम्बियन्समध्ये, पण त्यात जर कलर्स असते खूप जास्त तर तुम्ही भरकटला असतात. दॅट वॉज द रिझन बिहाइंड दॅट. त्यामुळे दॅट इज हाऊ लोकेशन्स आर फाउंड. आणि वेन यू फाइंड करेक्ट लोकेशन्स, तुमचं अर्धं काम सोपं होतं. बरोबर. देन ॲज शी सेड की तुम्ही कलर्सवरती खेळा. बरोबर. कारण कलरचा इम्पॅक्ट इतका मोठा आहे आपल्या माइंडवरती. वेन यू सी इट, म्हणजे कुठला कलर तुम्ही बघून तुम्हाला काय वाटेल इज समथिंग विच ॲक्च्युली डिसाइड्स की तुम्हाला काय फिलिंग येते वेन यू वॉच अ फिल्म. आणि तो सबकॉन्शियसली नाही म्हटलं तरी तो परिणाम होतच राहतो. या सर, मला आता लोकेशनला धरूनच मला विचारायचं आहे की आता मी वसंतराव सारखी फिल्म असेल की ज्याच्यामध्ये काळाचा पट आहे, पण येट आपल्याला हे माहिती आहे की तिथे स्केल वाईज पण तुमच्याकडे रिस्ट्रिक्शन्स असणार. या जोडीलाच मला 3 of Us बद्दल पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पण डिझाईन वाईज खूप मिनिमल गोष्टी आहेत,
पण येट ते प्रोडक्शन डिझाईन खूप चांगल्या पद्धतीने अचीव्ह केलेलं आहे, व्हिज्युअली मी म्हणतोय. तर हे एक तर काळ जेव्हा तुमच्या हातामध्ये असतो तेव्हा तुम्ही काय गोष्टी ॲड करता की जे त्या काळाला धरून असतील, आणि सेकंडली पुन्हा 3 of Us सारख्या फिल्ममध्ये मिनिमल गोष्टी करायच्या असतात. तर ते हो, जसं मी वसंतरावसाठी पहिली तर स्क्रिप्ट 1940 ते 1970चा टाईम, आणि तो टाईम 40पासून 70पर्यंत चालतो. तर जेव्हा शूटची प्रोसेस असते तेव्हा 70 पहिलाही करतात किंवा मध्येच 50 येतो. तर त्यासाठी ती सगळी तयारी असते. जसं सगळं रिअल लोकेशनवरती केलं, त्यासाठी लोकेशन शोधणं हा खूप महत्त्वाचा पार्ट होता. कारण की खूप बरेच लोकेशन आहेत त्या फिल्ममध्ये. पण आम्हाला लकीली निपुणने नागपूरला चिटणीस वाडा म्हणून आहे, तो पाहिला होता. मग जेव्हा मीटिंग वगैरे झाली की ते एकदा पाहिलं. तिथे गेल्यानंतर ती फिल्म आम्हाला 50-60% त्या वाड्यातच दिसली. कारण तिथे बरेच व्हेरिएशन्स आहेत त्या वाड्यामध्ये. मग तिथे हा पार्ट तिकडे करूया, हा काय इकडे करूया, घर इकडे करूया, म्हणजे ते वेगवेगळे लोकेशन्स तिकडेच क्रिएट करावं लागेल. आणि त्यात डिटेलिंग बऱ्याचपैकी होत्या. कारण की तुम्ही कुठलीही वस्तू आत्ताच्या काळातली ठेवू शकत नाही. आणि तुम्हाला जसं भिंतीवरती जे पोस्टर चिटकवलेत किंवा भिंतीवरती चित्र काढलेले तेही तेव्हाच्या काळातलेच असले पाहिजे. त्यासाठी अभ्यास तर खूपच करावा लागतो. आता गुगलवरती समजा तुम्ही चेक केलं तर तुम्हाला बरेच रेफरन्स मिळतात, पण त्याच्यात एक्झॅक्ट काळ नाही मिळत, त्यात डेट नाही मिळत. त्यासाठी खूप शोधावं लागतं. जशी पुस्तकं आहेत, तेव्हाची पुस्तकं आहेत, न्यूजपेपर्स आहेत, त्याच्यातून तुम्हाला करेक्ट काळ मिळतो. की तेव्हाच्या समजा आता 70sचं तुम्हाला न्यूजपेपर मिळालं तर तुम्हाला 70च्या ॲड मिळतं. पुस्तक मिळालं त्यात तेव्हा काय चाललं होतं तो सगळं, तर ते खूप कामाला आलं. की रेफरन्स तर असतातच, पण त्याच्यामध्ये मग काही वस्तू प्रॉप्स असतात त्या मिळत नाही, मग ते बनवावं लागतं, सिमिलर रेडी करावं लागतं. त्याच अनुषंगाने घर एखाद्या काळातलं लावताना पण ज्या गोष्टी असतात ना, की एखादी म्हणजे आता पाटावर वंट असेल समजा, तर तो आत्ता जितका वापरला जात नाही, पण तो तिथे म्हणजे मिक्सर सारखाच डे टू डे याच्यामध्ये वापरला जात असणार. सो त्याचं पण एक मला वाटतं की एक हे असेल की त्यावेळेला काय गोष्टी आत्ता वापरल्या जायच्या ज्या प्रॉमिनंटली पुढे येतील. आणि बऱ्याच म्हणजे आत्ता तर म्हणजे काही वस्तू मिळतच नाहीत, म्हणजे खूपच कमी आहेत. कारण सगळंच नवीन आलं आहे, सगळ्याच टेक्नॉलॉजीज आल्या, तरी पण त्या शोधून काढणं आणि ते प्लस ते तिकडे तुम्हाला म्हणजे एक साधं उदाहरण की म्हणजे आमची जेव्हा ती मीटिंग झाली होती तेव्हा असं होतं की काळ दाखवताना तुम्हाला घर, आता जे मी वसंतरावचं घर होतं म्हणजे ते त्यांचं घर जे पुण्यातलं राहतं, त्यांचा एक फोटो आम्हाला मिळाला होता, राहुल दादांकडून मिळाला होता. तर तिथे अशी मांडणी होती, त्याच्यावर सगळी पितळीची भांडी होती. तर आम्हाला ते खूप कामाला आलं, कारण की तो सेम तसं रिप्लिका आम्हाला करायला मिळेल. तो एक दोरीचा झोपाळा होता, मागे मांडणी होते, त्याच्यात ती भांडी लावली होती, खाली चूल होती, एक खिडकी होती, आणि तसंच ते क्रिएट करावं लागलं तिकडे. तर त्यामुळे तो काळ तू बघा, कारण ते रेडिओची पद्धत पण वेगळी, जसं जसं काळ पुढे जातो तर रेडिओ पण चेंज होत होते. करेक्ट. तर म्हणजे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टीवरती खूप लक्ष द्यावं लागतं. कारण फ्रेममध्ये एक जरी वस्तू चुकीची आली तर ते कळतं की ऑडियन्स आता खूप स्मार्ट आहेत, कारण की OTT आहे, सगळं अभ्यास असतो, तर ते लगेच पकडतं की नाही हे आत्ताच आहे. म्हणजे तुम्ही एक जरी पुस्तक जरी ठेवलं आणि त्याच्यावरती तेही चेक करू शकतात की आत्ताच आहे की तेव्हाच आहे. करेक्ट. तर त्यामुळे खूप असं होतं की पुस्तक आता नाही नसेल तर तुम्हाला उलटी ठेवावं लागतं की ते ॲटलिस्ट ते पानं दिसतील, आणि त्याचं कवर असेल ते जुनं असेल. तर खूप म्हणजे सेटवरती त्या गोष्टी खूप मॅनेज करावं लागतं कधी कधी. आणि बऱ्याचपैकी म्हणजे ते जुने डबे असो किंवा तेव्हाच्या भांडी तर आहेच, पण आपण मोस्टली पितळी त्याच्या अगोदरी मातीचे भांडी अजूनही यूज होतात, तेव्हाही यूज होतात, तर तेही मिक्स मॅच करावं लागतं. म्हणजे आता जर लाविश घर असेल तर त्याकडे सगळं पितळी असू शकतं, तर ते गरीब असेल तिथे पितळ नाही ठेवू शकत, त्यामुळे ते मातीचीच भांडी असतील. आणि कसे असायचे गरजा खूप कमी होत्या, ट्रंक असायच्या, कमी कपडे असायचे घरामध्ये. तसं पाहायला गेलं तर खूप एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाकडे खूप काही नसायचंच. एक साधं कॅलेंडर असेल किंवा त्या ट्रंका असतील, एक लाकडी कपाट असेल, त्यात कपडे ठेवता येत,
तर बेसिक गोष्टी किंवा एक कॉट असेल ती लाकडाची असेल, थोड्या काही काळानंतर ती लोखंडाची झाली असेल, तर ते त्या छोट्या छोट्या गोष्टीवरती खूप लक्ष द्यावं लागतं. बरोबर. सर आता पर्टिक्युलरली आपण तुम्ही मगाशी बोलतानाच मुलाचं उदाहरण दिलं त्यानुसार, तर ती ॲक्च्युली आत्मपॅम्पलेटमधलं घर लावताना डिटेलिंग त्याच्याबद्दलची आम्हाला काही गोष्ट सांगू शकाल का, की काय अभ्यास केला होता? ते घर थोडंसं म्हणजे आता शब्दात सांगायचं म्हणलं तर ब्लू डॉमिनेशन होतं त्याच्यामध्ये. ब्लूचे डॉमिनेशन्स होते बरेच, ब्लू आणि येलो हे सरकारी फील देतं, आणि ब्लूचे डॉमिनेशन्स हे थोडेसे तिथं थोडंसं बौद्धिष्ट विचार वगैरेची तिथं आहे बहुत जाणीव तिथं त्या लोकांना, त्याचा तो प्रकार होता. आणि ते घर कधीतरी कलर केलेलं होतं, त्याच्यावरती कधी सरकार खूप वर्षानंतर कलर करतं त्या घराला, 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर असं ते चाललेलं असतं. त्याचे ते पोपडे उलटल्यानं त्याच्यामध्ये बरेच प्रकार येतात. मग ते सगळे एज आउट केले सगळे. म्हणजे कलरची जेव्हा एजिंगची जी आमची स्टाईल आहे सगळ्यांची प्रत्येकाची जवळजवळ कॉमनच असते, त्यात थोडासा एक एलिमेंट असतो जो थोडासा डिफर असतो प्रत्येकाचा. तर त्याच्यामध्ये मी कलर करतानाच त्या पहिला सगळा ग्रेचा टोन असतो, डार्क ग्रेचा, म्हणजे तो त्याला मी सिमेंट समजतो. त्याच्यानंतर परत दुसरा एक कुठला पण आपला एखादा कलरचा टोन द्यायचा, तो कलरचा टोन द्यायचा, त्याच्यावर तिसरा कलरचा टोन, चौथा कलरचा टोन, त्याला नंतर पाण्याने आम्ही परत पॉलिशने फाडतो. बऱ्याच गोष्टी होतात. आणि ह्याच्यात हे करताना परत पॉलिश पेपरने घासून वगैरे ते सगळे जे फील असतात ना, की ते परत ते पापुडदरे पण काढणे, हे सगळ्या प्रकारामुळे तो रिअलिस्टिक त्याला झोन येऊन जातो. आणि त्या टायमाला त्या घरामध्ये किती त्यांची ऐपत किती त्यांची त्या लोकांची, म्हणजे ते आजोबा वगैरे आहेत, बरोबर, त्यांची ऐपत किती, हे सगळ्या गोष्टी. मग त्या ऐपतीप्रमाणे त्या सगळ्या, म्हणजे ती लोखंडाची खाट आहे, ती लोखंडाची खाट सुद्धा थोडीशी जुनाट झालेली, तिला खालून टेका दिलाय विटेचा किंवा लाकडाचा काय असेल ते. म्हणजे उशा आहेत, उशा गठोड्याच्या आहेत, गाठोडे पण असं काय, म्हणजे असं ते उगीच त्यांनी खूपच अशी गरिबी दिसू नये किंवा खूपच असं कल्चर नसलेलं वाटू नये असं सगळं विचार करून. म्हणजे मग कुठंतरी एखादा कलर लटकणं, किंवा ज्या खिडक्या आहेत, खिडक्याला पहिला येलो कलर देऊन ठेवला होता, अर्धा तास मारला सोडून गेले, त्याचे त्या बाजूचे म्हणजे सगळे बारीक डिटेल्स बघणं त्याच्यामधलं. बरोबर. आणि ह्याच्यामुळे आणि परत मग लाईटचे सोर्स कसे, सत्यजित त्यांनी लाईटचे सोर्सेस खूप परफेक्ट केले. प्लस आपलं आशिष सरांचं एक ते म्हणजे धर्माला न मानताही धर्म असतो बरं का, ते विसरू नका हे सांगणं, ह्याच्यामुळे सगळ्या त्या गोष्टीमध्ये इतकी ती ब्युटी येते ना त्याच्यामध्ये. आणि परत ते जर विसरलं तर आपण मग ते प्रॉब्लेम होऊन जाईल, म्हणजे ते कळणार नाही बबन सर. तर मग हे सगळ्या गोष्टी. आणि बरं ते लाकूड वापरताना आपण असतं गरिबीमध्ये काहीतरी गोष्टी आपण ठेवतो, एकावर एक अशा रचून ठेवतो आपण. माळवद पहिलं काय असायचं की एक असे मटके असायचे ना, मटके एकावर एक असे मटके, असे 4-5 मटक्यांचं ते असे रांग लावणं, पण ते कुठेतरी बॅकड्रॉपला पडलेले आहेत ते. करेक्ट. त्यांच्या बाजूला काहीतरी एखादी गोष्ट पडलेली, पुस्तकं असे खाली लोळतात कुठेतरी कुणातरी. ह्या सगळ्या गोष्टीमुळे कसं होतं ना, की ते वाटतं की यार लाईव्ह आहे, इथं काहीतरी घडतंय. तिकडून आतून येणारा तो, म्हणजे आतमध्ये जे किचन आहे, किचनमधून येणारा तो धूर, कुठली तरी खिडकी खुलली त्याच्यामुळे त्याच्यातून येणारा तो लाईटचा तो सोर्स असा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रिअलिझम येतं. आणि त्या काळातल्या फॅशन्स तुम्ही म्हणजे पडदा जरी कुठं लावायचा असला की त्या काळातल्या फॅशन काय होत्या, बरोबर, साड्यांची फॅशन काय होती, बरोबर, पडद्यांची फॅशन तर सोडा, साड्यांची फॅशन काय होती, ती साडी बघू द्या एखादी, शर्टाची फॅशन म्हणजे शर्ट लटकवताना कोणता लटकवायचा, हे सगळे प्रिसाइजली. म्हणजे आमच्यातलं प्रोडक्शन डिझायनर हे जवळजवळ सगळे सारखे असतात, जवळजवळ सगळे सारखे. म्हणजे त्याच्यामध्ये असं काय फार असं कोणी एक्सलंट असतं नाही, ह्या वर्षी त्यांना अवॉर्ड मिळतो, पुढच्या वर्षी मला मिळतो. म्हणजे सगळ्या प्रोसेस तीच असते. डायरेक्टरचं ऐकून घेणं, कॅमेऱ्यासोबतच्या रंगाशी खेळणं, कॅमेरा जेव्हा मी वॉल करतो त्या वॉलवरती त्याला जर शॉवर द्यायचा असेल त्याला येलो कलरचा, त्याला जर फिल्टर वापरायचा असेल तर तो बदलतो ना तो. तर मग ते विचार करून द्या तुम्ही, म्हणजे सत्यजितला विचारून किंवा कुठलाही DOP असू द्या, अमलेंदू असू द्या, त्यांना विचारून की सर तुम्ही डॉमिनेशन कोणतं ठेवताय लाईटचं, म्हणजे करत असतं ते विचारून ते त्याच्यामध्ये ते मर्जिंग करणं. हे कलरच्या बाबतीत झालं सगळं, म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या कलरच्या बाबतीत झालं ते. तर ते सगळं विचार करून करावं लागतं. आणि मग आहेच घरातल्या अर्धवट पडलेल्या गोष्टी, अर्धवट कुणी काहीतरी विणून ठेवले, अर्धवट काहीतरी ते काहीच काम करून ठेवलं नाही, बाजूला ठेवलंय, ह्या गोष्टी अशा
म्हणजे हे असे कॅरेक्टर्स बिल्ड करणं, म्हणजे कॅरेक्टर म्हणजे लाईव्ह कॅरेक्टर्स नाही, ते लाईव्ह नसताना बोलले पाहिजेत असे कॅरेक्टर्स ते बिल्ड करणं. बरोबर. मला आता तुम्ही म्हणताय त्याला धरूनच मला असं, आता आपण कारण सगळे बोलतो की आपण एक कलेक्टिव्ह आर्ट आहे, सगळ्यांचं मिळून ते तयार होतं, तर त्याच्यामध्ये म्हणजे इन अ वे इगोज आपले बाजूला ठेवून ना एक कोलॅबरेटिव्ह काम आपल्याला सगळ्यांनाच करावं लागतं. म्हणजे तर तुमचे एक्सपिरियन्सेस कसे असतात की कित्येकदा असं होत असतं की कदाचित असं होत असेल की अरे नाही मला हे वाटतं आहे पण इव्हेंच्युअली त्याला काहीतरी वेगळं वाटत असतं आणि मग त्याच्यातनं काहीतरी एक ते होतच जेल असतं. होतं. ते होतच असतात कारण सगळेच आर्टिस्ट असतात त्यामुळे इगो क्लॅश होतात. पण ते सुरुवातीला असतं, नंतर प्रत्येकाचं ट्युनिंग चांगल्या जमल्यानंतर कळतं की नाही आपण काम जे करतो ते फिल्म चांगली बनण्यासाठी करतो, तर सगळे एकत्र आलं की ते काम नक्कीच चांगलं होतं. तर जसं मी तुम्हाला मी वसंतरावचं तुम्ही विचारलं, त्या फिल्ममध्ये 1950चा काळ आहे, तिथे एक म्हणजे चाळीच्या खाली एक दुकान आहे, ते एक साध्या बाकड्यावरती आहे आणि ते जे डबे आणि पत्र्याचे असतात आणि तो 1960-65 जातो, तेव्हा तेच दुकान म्हणजे ते व्यवस्थित होतं, ते बांधकाम करून होतं. करेक्ट. तर तो खूप छोटासा आहे, कदाचित कोणाच्या लक्षातही आला नसेल, पण त्या छोट्या छोट्या डिटेल्स आहेत त्या म्हणजे प्रोडक्शन डिझायनर कडूनच जातात. तो नसता केला तर लक्षात आलं असतं. हे चूक लक्षात नसते आली पण काहीतरी मिस आहे माणसाचं. देन म्हणजे एक महत्त्वाचा रोल प्रोडक्शन डिझाईनचा हा आहे की ऑडियन्सला सिनेमा बघायचा, ऑडियन्सला प्रोडक्शन डिझाईन नाही बघायचं नाही. बरोबर. ऑडियन्सला सिनेमा बघायचा आहे. जर प्रोडक्शन डिझाईन चुकलं किंवा कळलं की ह्यांनी हे बनवलंय तर म्हणजे अगेन हे आपण बोलतोय रिअलिस्टिक सिनेमाचं, पण इफ युअर म्हणजे आम्ही मगाशी जे बोलत होतो, जर रॉकी अँड राणी बघत होतो त्यांना एक्स्ट्रा वॅगन्सच बघायचं. करेक्ट. मग तेव्हा ते सगळं मिळून मग त्यात सगळंच एक्स्ट्रा वॅगन आहे, सगळं ॲस्पिरेशनल आहे. पण रिअलिस्टिक करताना त्यांना हे कळलंच नाही पाहिजे की हे खरं होतं का खोटं होतं. कारण ते जर कळलं तर ते त्यांचं लक्ष तो जे काय ॲक्टर बोलतोय, ते जे कॅरेक्टर बोलतोय त्याच्याकडनं डिस्ट्रॅक्ट होतात. 2 सेकंदासाठी का होईना पण ते आर डिस्ट्रॅक्टेड आणि देन दॅट्स द प्रॉब्लेम जो प्रोडक्शन डिझाईनकडनं होऊ शकतो. आणि सगळी मेहनत, सगळी फाईट तीच आहे की मागे जे चाललंय ते फक्त ॲम्बियन्स क्रिएट करण्यासाठी आहे की लोकांना वाटलं पाहिजे की हा पुण्यात आहे. मुंबईत जरी शूट केलं तरी ते पुण्याचे जे कॅरेक्टर आहे ते मुंबईत तुम्ही सेट लावला तर ते तिथेच आलं पाहिजे. सो कधी असं होतं ना की एखादा माणूस ज्याच्यासोबत आपण काम केलेलं असतं किंवा दिग्दर्शक काहीतरी एक आपल्याला दृष्टी देतो आपल्याच कामाबद्दल, तर तसं तुम्हाला काही सांगायला आवडेल का? इनिशियल डेज बद्दल पण असू शकतं. म्हणजे कसं असतं ना की कोणाची म्हणजे आपण सगळे गुरु आहेत आपले, कॉलेजमध्ये असतात, पेंटिंग शिकवताना असतात, वॉटर कलर शिकवताना असतात, ऑइल पेंट शिकवताना असतात, प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं तत्व, त्याचे ते स्टाईल्स आपल्याला शिकवतात ते पेन्सिलवाले सुद्धा. प्रश्न असा येतो की आपल्या आयुष्यात काहीतरी घडणं गरजेचं आहे, कोणतरी गुरु जो असा काहीतरी फेकून मारतो आपल्याला, तो आपण झेलायचं का नाही झेलायचं तर आपल्याच आहे. बरोबर. तो गुरु होता आमचा रिडली स्कॉट, म्हणजे इंग्लिश गुरु. राईट. ज्यावेळेस ते गिलगॅमेश म्हणजे आता ते एक्झॉडस गॉड्स अँड किंगडमचं ते होतं डिझाईन्स, तर आम्ही नितीश रॉय सरांच्या टीममध्ये होतो आम्ही लोक सगळे, आणि त्याच्या अगोदर ग्लॅडिएटरचे वेपन्स वगैरे डिझाईन इकडून जायचे आपल्याकडून, म्हणजे त्याची ती येणारी एजिंग वगैरे तिथं ते कळलं. ते लालू पेंटर नावाचे आपल्याकडे पेंटर आहेत, आपले खतरनाक पेंटर आहेत ते लालू पेंटर. म्हणजे दगड म्हणजे लाकडाला दगड करायचा ना तर ते दगड उचलता येणार नाही आपल्याला, 2 किलोचं लाकूड असेल ते, पण ते उचलता येणार नाही आपल्याला, इतकं तो हेवी तो त्या कलरने तो इफेक्ट देतो आपल्याला. तर त्याचं ते आपल्या डोक्यात येतं ते. तर रिडली स्कॉटच्या त्या डिझाईन्समध्ये असं कळलं आम्हाला की की तो इतका परफेक्शन देतोय त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये ते डिटेलिंग देतो तो, म्हणजे ते वेपन्समध्ये इकडून आपण वेपन्स पाठवले की तिकडून रेफरन्स यायचा, तिकडून त्याचे मेल वगैरे वाचायचो होतो आम्ही. बरोबर. रिडली सरांचे. आणि ते रिडलीचा अभ्यास करायला लागलो मी. माहित नाही मला, म्हणजे अनकॉन्शियसली कुणी केला असेल माहित नाही मला, पण मी केला. त्याच्यानंतर त्यांचा ग्लॅडिएटर वगैरे आला, म्हणजे रिलीज झाल्यानंतर तो पूर्ण दृष्टीच बदलली. बाबा ग्रेटेस्ट माणूस आहे हा. त्याची तोपर्यंत त्याची सगळी फिल्म्स वगैरे बघायला सुरुवात केली आम्ही. तर तो रिडली स्कॉट आहे ना, त्या रिडली स्कॉटच्या त्या डिझाईन्समुळं असं कळलं की यार एजिंग, लाइटिंग, कॉन्ट्रास्ट, रिअलिझम, सहजता, फार सिम्प्लिसिटी,
याच्या पलीकडे प्रोडक्शन डिझायनिंग काहीच नाही. हा, जितकं अस्तव्यस्त तुम्ही ठेवाल, हा रुमाल असा इकडे तिकडे पडला तर तो तसाच पडलेला असतो. तर तितकं ते सहज आणि सात्विक, त्याच्यामुळे ते लुकमध्ये आपल्याला म्हणजे ती डेन्सिटी येते, आपल्या ते डायमेन्शन्स येतात. आपण नुसतं जर प्रत्येक गोष्टी जर आपण जर आपण हे करतो ना की प्रत्येक गोष्टीला आपण रचतो, आपण हे ठेवायचं, इथे हे ठेवायचं, तिथं ते ठेवायचं, आपण त्याला इन्स्टॉलेशन्स म्हणतो आपण आपल्या भाषेत. तर ते इन्स्टॉलेशन करताना तर ते असं सहज इन्स्टॉलेशन झालं पाहिजे ना, त्यातल्या 2-3 गोष्टी पडल्यात ना तर पडू दे, आणि जर नसल्या पडल्या तर त्याची पडण्याची जी प्रोसेस असेल ना तर ती प्रोसेस पडू दे, म्हणजे ती रिक्रिएट करा. हे प्रोडक्शन डिझाईनचं आहे. तर ते रिडली स्कॉटच्या म्हणजे ते ऑर्थर मॅक्स त्यांचं प्रोडक्शन डिझायनिंग करतो. तर त्याच्याबरोबरचं जे आमचं जे म्हणजे आमचं जे कॉन्टॅक्ट झाला ना सगळ्या गोष्टींचा, ते त्यांचे कधी कधी यायचे ते इकडे मुंबईमध्ये. पण हे काय कमाल कनेक्शन आहे, म्हणजे हे ॲब्सोल्युटली आम्हाला, म्हणजे मला तर अजिबातच माहित नव्हतं. आणि ते खतरनाक होतं ते. आणि मग त्याच्यानंतर मग आयुष्यच बदललं. म्हणजे मला असं वाटायला लागलं ना, यार लय सोपं आहे. पहिलं वाटायचं प्रोडक्शन डिझायनिंग लय अवघड आहे, नंतर कळायला लागलं इतकं सोपं आहे ना ते, जसं आहे तसं बघा. पण ते सॉरी मी कट करतो, पण तेव्हा प्रोडक्शन डिझाईन हे हॉलिवूडमध्ये होतं, आपल्याकडे आर्ट डिरेक्टर म्हणूनच काम करत होते तेव्हा. हा, म्हणजे आपले नितीश रॉय सर होते ना, ते ही वॉज अ आर्ट डिरेक्टर ऍक्च्युली त्या फिल्मचे. म्हणजे इंडियन म्हणजे त्यांनी त्यांना स्वतःला नाव जोडलं होतं ते प्रोडक्शन डिझायनर म्हणून. नितीश रॉय पहिले प्रोडक्शन डिझायनर ऍक्च्युअली सुरू केलं. नितीन दादा आणि समीर दा वेर हिज असिस्टंट. त्यांनी सुरू हा, तर पहिल्यांदा सुरू केलं त्यांनी ते. आणि ह्या रिडलीच्या कलेक्शननी झालं होतं ते. म्हणजे इंटरनॅशनल जर स्टार असेल कोणी प्रोडक्शन डिझायनरचा तर तो नितीश रॉय. हो, आय नो. हा, तो नितीश रॉयमुळे ते झालेलं. आणि मग नितीश रॉयचं नितीश रॉयचे जे वॉटर कलर होतं, म्हणजे ज्या डिझाईन्स याच्या थापा वगैरे करायच्या तिकडे, आणि संजीव नावाचा एक मुलगा आता आम्ही आपल्या सुब्रत दादा बरोबर करतो. तर ते ही जी टीम होती ना, आणि त्यात माझं पेन्सिलिंग चांगलं होतं, माझे पेन्सिल मी करायचो. तर ते हे सगळं आमचा जो मिलाप असायचा ना सगळा तो, तर त्याच्यामुळं ते इतकं सुप्रीम व्हायचं ना ते. आणि सगळे आर्टिस्ट, सगळे फाईन आर्टिस्ट, कोणी कमर्शियल आर्टिस्ट, कोणी फाईन आर्टिस्ट, या सगळ्यांचा तो मिलाप, आणि ते इंटरनॅशनल लोकांचे त्याच्यामध्ये येणारे सजेशन्स आपल्याला. त्यामुळं तो जो धागा आहे ना, तो रिअलिझमचा धागा म्हणा किंवा प्रोडक्शन डिझायनिंगचं टापटीप असणं, करेक्ट, ते सगळं ते तिकडून आलं. ते रिडली, नितीश रॉय हे कनेक्शन. आणि त्याच्यामुळे ते सुप्रीम, म्हणजे आता इतकं कॉन्फिडन्स एवढा आलाय ना आता, म्हणजे आता ओव्हर कॉन्फिडन्स नाही येतो पण कॉन्फिडन्स एवढा आलाय ना की यार लय सोपं असतं रवे. बरोबर. मग करताना अवघड जातं, मराठी बजेट नसतं किंवा काही गोष्टी नसतात, ते असतं अवघड असतं. हिंदीमध्ये किंवा त्या क्वालिटीचे काम आपल्याकडे भेटत नाहीत, किंवा डायरेक्टरला ते कधी पटत पण नाही. काही लोक असतात, डायरेक्टर्स असतात, ज्यांना ते कळतं की बाबा हा ही फिल्म, ही स्टाईल करेक्ट बोलतात तुम्ही. तर आपण आपल्या मनातल्या मनात ठेवायचं ते. किती त्यांना घ्यायचंय त्यांनी ते घ्यावं, नाही घ्यायचं तर नका घेऊ. इतकं सोपं असतं प्रोडक्शन डिझायनरसाठी. तसे थोडंसं डॉमिनेशन्स असतात प्रोडक्शन डिझायनरला, पण ते आलंय आपल्यामध्ये ते की कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे. आणि मी तर म्हणतो प्रत्येक प्रोडक्शन डिझायनिंगमध्ये, प्रत्येक आर्टच्या डिपार्टमेंटच्या प्रत्येक माणसामध्ये तो कॉन्फिडन्स आला पाहिजे. जर कॉन्फिडन्स नाही आला ना, नाही करू शकत काम. तो मला वाटतं की एक कलाकार म्हणून एका पॉइंटला तो सगळ्याच बाबतीमध्ये यावा लागतो खरं तर. सगळंच नाही, मला त्या अनुषंगाने सर मला खरं तर तुम्हालाही विचारायचं की जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने तुमचा काही एखादा एक्सपिरियन्स होता का की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळी दृष्टी मिळाली, आपण असं म्हणू शकतो, तुमच्याच कामाच्या बाबतीत? सुरुवात अगदी मी असिस्ट करायला लागलो 2000 मध्ये. माझी फर्स्ट असिस्टंटशिप वॉज विथ समीर दा. आणि एक इंडियन नावाची फिल्म होती, सनी देओल होते त्याच्यात. त्या गाण्याच्या सेटवरती मी त्यांना जाऊन भेटलो, आणि सुबू आणि आम्ही दोघे इंटरव्ह्यू, आणि त्यांनी काम दिलं. आणि मी आर्किटेक्चर कॉलेजमधनं पास आउट, जे मधनं पास आउट. जे मधनं बाहेर पडलं तुम्ही थोडेसे अतिशाणे असता, आणि बाहेर आल्यावर कळतं की तुमची काय खरी हे आहे ते. आणि त्यांनी मला काम दिलं होतं मशाली जाळायचं. फर्स्ट इगो आउट करण्याचं काम त्या माणसाने केलं. इगो जाळायचं काम केलं की तू इथे आलायस, ठीक आहे, तू डिझायनर आहेस, तू डिझाईन करू शकतो, सगळं आहे, पण तुझं इथे आला ॲज अन असिस्टंट काम हे आहे. दॅट इज नंबर 1 पर्सन समीर दा. फर्स्ट सेट जो मी काम केला फिल्मालयमध्ये सेट लागला, मला अजून आठवतं. आणि त्याच्यानंतर मी ऑब्व्हियसली त्यांच्याकडनं बाहेर पडलो, आणि प्रिया सुहास म्हणून, तिला पहिली फिल्म होती साथिया.
साथियामध्ये साथिया रिमेक होती. अलय पैदू त्याची रिमेक होती. पण त्या फिल्ममध्ये अनिल सर वॉज DOP, अनिल मेहता. त्या माणसाने मला पकडून पकडून कॅमेरामध्ये बघायला लावून हे दाखवलं की लेन्स काय असते आणि तुला काय बघायचंय. म्हणजे त्याची डिरेक्शन आणि कॅमेरा समजण्याची जी सुरुवात झाली ती तिथनं झाली. त्याच्यानंतर तिसरा माणूस होता राजेश मापुसकर. व्हेंटिलेटर जेव्हा मी केला, व्हेंटिलेटरमध्ये जेव्हा मी लेआउट्स बनवले की ॲक्च्युअल हॉस्पिटलमध्ये आम्ही शूट करतोय, सगळ्या गोष्टी आम्हाला करेक्ट असल्या पाहिजेत. कारण ऑब्व्हियसली व्हेंटिलेटर मराठी फिल्म होती, त्याचं बजेट फार नव्हतं. आशिष होतं त्याच्यात फर्स्ट, आणि आशिष पेंडे एडी होता फर्स्ट, आणि राजेशनी त्याच्या आधी मुन्नाभाई आणि सगळे मोठे मोठे फिल्म आहेत. त्याच्यासाठी दिस वॉज लाईक की मराठी फिल्म, कमी दिवस, कमी वेळ, सगळंच कमी. तर त्याच्यात मला जेव्हा आम्ही ते ड्रॉइंग्स बनवले आणि आम्ही जेंगा वापरले होते, जेंगा गेम असतो, त्यांनी त्या लेआउटवरती तो ठेवून बघायचा सगळं की ही इथे बसले. त्यामुळे व्हेंटिलेटरमध्ये जे तुम्ही बघता ना, त्या ज्या पोझिशन्स ठरल्या होत्या ना ड्रॉइंगवरती, त्याच पोझिशन फिल्ममध्ये करेक्ट प्रत्येक सेटअपला. दॅट वॉज अ थर्ड पर्सन. त्याच्यानंतर जेव्हा फॉर्च्युनेटली व्हेंटिलेटर नंतर मला काही इंटरेस्टिंग फिल्म मिळालं, मग मुल्क, आर्टिकल, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आय गॉट पीपल हू स्टार्टेड ट्रस्टिंग मी. कारण मला तो कॉन्फिडन्स ह्या 3 लोकांकडनं मिळाला होता. म्हणजे व्हेंटिलेटरमध्ये आय ॲक्च्युली डेड प्रोडक्शन आहे. तोपर्यंत मी फिल्म्स केल्या होत्या पण त्या चालल्या होत्या, म्हणजे करत होतो, म्हणजे जसं सेटअप करतो तसे सेटअप म्हणून पिक्चर. प्रोडक्शन डिझाईन त्याच्यात मी पहिल्यांदी केलं की कॉस्ट्युमच्या कलरपासनं वॉल्सवरती काय कलर असायला पाहिजे, आणि ही अलाउड दॅट टू हॅपन. म्हणजे व्हेंटिलेटरमध्ये इफ यू सी, व्हेंटिलेटरचे जे लॉबी आहे हॉस्पिटलची त्याच्यात ग्रीन कलर आहे. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ग्रीन कलर नसतो, ऑलिव्ह ग्रीन कलर आहे. द आयडिया ऑफ दॅट ग्रीन कलर वॉज की अख्खं गावातली लोक त्या हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये येतात आणि सगळं डिस्कशन होतं. सो माय आयडिया वॉज की गाव येतंय म्हणजे हिरवळ येते, म्हणून तो ऑलिव्ह ग्रीन कलर टाकला. सुरुवातीला राजेश कुठल्या हॉस्पिटलमध्ये असतं, देन वेन ही रिअलाइज की ओके दिस इज द आयडिया, तो ग्रीन खटकलाच नाही लोकांना. फिल्ममध्ये लोकांना ग्रीन, दॅट इज व्हॉट द कन्व्हिक्शन कॅन डू ऑफ ऑल 3 पीपल इन्वॉल्ड इन द फिल्म. अँड कॉस्ट्युम्समध्ये कुठेही ग्रीन नाही आहे त्याच्यावर, सगळी लोक गावातनं आली. सो दॅट ग्रीन ट्रॅव्हल्ड विथ देम अँड इट केम इन टू द हॉस्पिटल. वर नाही आहे ग्रीन, कारण वर मध्ये 3 जण जातात फक्त, भावंड, आयसीयू. तो ब्लू ठेवलाय, तो कोल्ड. करेक्ट. हे जे आहे ना, दॅट इज वेअर आय गॉट द कॉन्फिडन्स की डिझाईन काय आहे. मग देन थिंग्स हॅपन. मग आर्टिकल जेव्हा झाला, आर्टिकलचं रिलीज झाला. आता मी नावं घेत नाही डिरेक्टर्सची, तर त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं हे तू सांगितलंस तर माझं नाव नाही घ्यायचं, ऑफ कॅमेरा घेतलं नाव. तर मोठे डिरेक्टर आहेत आपले, तर त्याने आर्टिकल बघितलं, खूप खुश झाले. मला म्हणाले निखिल कमाल की आहे तुम्ही. आणि ही वॉज व्हेरी हॅपी विथ दॅट गटरवाला शॉट जो वॉज समथिंग एल्स. आणि तो झाला, म्हणजे त्याच्यात तो माणूस बसवला, त्याचा मी मोटर टाकली होती आणि बुडबुडी येत होते सारखे, आणि तो माणूस त्यातनं बाहेर आला, ते लोखंड, ते वेगळंच होतं सगळं. आणि त्याचं बॅकग्राऊंड स्कोर, मगाशी जे मी आपण बोलत होतो साऊंड, तो शॉट एनहान्स होतो बिकॉज ऑफ साऊंड. करेक्ट. म्हणजे ते जे त्यांनी साऊंड टाकलाय त्या बॅकग्राऊंडमध्ये, तर त्याच्यानंतर मी खूप खुश झाला. तर अवॉर्ड मिळेल ह्या सगळ्या झोनमध्ये मी होतो, आणि मला एकही अवॉर्ड नाही मिळाला. मी सरांना फोन केला, म्हटलं सर एक में तो आप ही जुरी थे. मला म्हणे निखिल तेरे फिल्म में होप नहीं था. आणि सगळे अवॉर्ड्स गली बॉयजला मिळाले होते. तर मी म्हटलं होप नहीं था, म्हटलं तेव्हा तेरा सब करेक्ट था. गली बॉयज वॉज अन ॲस्पिरेशनल फिल्म, युअर फिल्म वॉज अ फिल्म ऑफ होप, बिकॉज यू न्यू इन द स्क्रिप्ट की मुलगी शेवटी मिळणार आहे. गली बॉयजमध्ये ॲस्पिरेशन होतं. एका शॉटमध्ये तिने अख्खा ॲस्पिरेशन आणून दिलं पीडीने. ते पत्रे झोपडपट्टीत जे लावले होते, त्यात तो रॅप गात गात रणवीर सिंग जातो. तुझ्या गटाराच्या शॉटमध्ये तुला चान्स होता, मागे थोडीशी जंगली फुलं जर आली असती तर दॅट होप वुड हॅव बीन देअर. तर हे असे बरेच लोक आहेत ज्यांनी प्रत्येक वेळी काही नाही, आपल्यातलाच फास्टर फेणे, दॅट क्रेडिट ऑफ मला जो काय अवॉर्ड मिळाला, दॅट क्रेडिट अलॉंग विथ मी गोज टू आदित्य अँड मिलिंद.
बिकॉज त्या फिल्ममध्ये आम्ही जेव्हा ठरवलं की फास्टर फेणे, आणि फास्टर फेणे आपल्या वयाच्या लोकांना माहिती होतं कॅरेक्टर, आणि फिल्म इज अबाउट की तो इन्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी फाफे लिहिलं. बरोबर बरोबर. दॅट इज हाऊ द फिल्म इज, की फिल्मच्या एंडला ते लिहितात फाफे की नाव ही हॅज स्टार्टेड रायटिंग द बुक दॅट ही रोट. तर त्याच्यात ॲस्थेटिकली कल्याणी, मी, मिलिंद आणि आदित्य, तुम्हाला आश्चर्य वाटेल, दॅट इज द मोस्ट इझिएस्ट फिल्म दॅट आय हॅव वर्कड ऑन. ज्याच्यामध्ये आमचा 4 जणांचा ग्रुप होता. व्हॉट्सअप तेव्हा ग्रुप करणं नवीन सुरू झालं होतं. आदित्यने काही रेफरन्स टाकले, मी काही रेफरन्स, मिलिंदने काही रेफरन्स, कल्याणी काही रेफरन्स. डिस्कशनच नाही झालं. तिची फिल्म दिसते ना, ती फिल्म आहे. करेक्ट करेक्ट. आणि भांडण माझं आणि मिलिंदचं ॲज युजल वॉज अपॉन लाईट्स, नंबर ऑफ लाईट्स, खूप भांडलो. पण देन वेन आय सॉ द फिल्म आय रिअलाइज व्हॉट यू आर सीइंग. कारण इतके लाईट्स आहेत त्या फिल्ममध्ये. सो हे असे बरेच लोक तुला, यू जस्ट हॅव टू टेक इट. करेक्ट करेक्ट. यू जस्ट हॅव टू टेक की कोण तुला काय सांगते. आता आर्टिकल नंतर मी कायम तो विचार करतो, पण मला तशी फिल्मच नाही मिळाली की त्या लेवलची फिल्म मला परत मिळालीच नाही. जे आम्ही सितारेला ट्राय केलं बाय युझिंग द कलर्स दॅट आर इम्पॉर्टंट फॉर ऑटिस्टिक किड्स. सितारेमध्ये जे कलर्स दिसतात ते कलर्स आर द कलर्स विच मेक ऑटिस्टिक अँड डाऊन सिंड्रोम किड्स कम्फर्टेबल. त्यामुळे ते जे काही कलर पॅलेट आहे हे त्यांच्या स्कूल्समध्ये त्यांना मिळणाऱ्या वस्तूंमध्ये ते कलर्स असतात. किंवा इव्हन ऑडियन्समध्ये पण जर का तसं कोणी असेल तरी बघताना पण कम्फर्टेबल होऊ शकतात ते. हां, या नॉट ओनली फक्त ऍक्टर्स पण व्ह्युअरसाठी पण तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. करेक्ट. या मला ना ते कलर बद्दल सांगायचं होतं. म्हणजे ते कलरचं आपण म्हणतो ना, कलर कुठं मिळतो तुम्हाला, किंवा तुमची स्टाईल तुम्हाला कुठं भेटते. समजा इन्स्पिरेशन लोक मिळतात ती गोष्ट वेगळी, गुरु मिळतात ती गोष्ट वेगळी. किंग स्पीच नावाचं एक फिल्म आली होती, आणि त्याला आवाजाचा प्रॉब्लेम असतो, त्याचा आवाज येत नाही ना. त्याची पाठची जी वॉल होती ना, ती ग्रीन, येलो, रेड, ब्लू सगळं असं काय 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 कशी तरी अशी म्हणजे त्यांनी पॅचेस मारलेले कलरचे वेगवेगळे, आणि ते आपल्याला एजिंग दिसतं ते असं. आणि तो किंग होता, आणि त्याच्या पाठीमागे ते सगळं होतं. आपल्याला असं कसं रखरखीत खरखरीत दिसतं सगळं ते. त्या वॉलनी मला इतकं इन्स्पायर केलं होतं ना. ती फ्रेम आहे ना, ती रामलीला आहे. तेवढंच एक रामलीलामध्ये अख्खं तेच केलं आहे सगळं, बाकी काहीच नाही केलं. ती जी एजिंगची स्टाईल ठेवली ते सगळं त्या स्टाईलचं केलं सगळं ते. तर तिथून तो म्हणजे तो पॅटर्न आहे ना कलरचा किंवा एजिंगचा आपला, तो कुठून तरी भेटतो माणसाला. तुमच्या बाबतीमध्ये कुठला एखादा प्रसंग किंवा एखादा माणूस असं आहे का की ज्यांनी तुमची दृष्टी बदलली तुमच्याच कामाकडे बघण्याची? एक प्रसंग आहे, पण दृष्टी बदलली नाही, पण गमतीशीर आहे. संकट शेट्टी नावाची एक फिल्म होती, जी मी केली. खूप छोटी फिल्म होती, के मेनन आणि त्या फिल्ममध्ये एक सीन आहे की जी पैशाची बॅग कचऱ्याच्या गाडीमध्ये पडते, जी ओपन ट्रक असून. आता आम्ही जी प्रोसेस होती की एक ट्रक हवा आहे, त्याच्यामध्ये कचरा भरलेला हवा आहे, ती बॅगवरून पडते त्याच्यामध्ये. आता प्रोडक्शनने सांगितले की आम्ही रेडी करू, कचऱ्याची गाडीच रेडी करायची. आणि त्याच्यात डायरेक्टरचं पर्टिक्युलर होतं की जो आर्टिस्ट उतरेल त्याच्यामध्ये तो थोडा उंच असला पाहिजे, म्हणजे कारण ती लेंथ खूप असते, म्हणजे तो अर्धाच दिसेल, त्याला तो थोडासा वरती हवा होता. तर त्यांनी सांगितलं हां ठीक आहे करतो. पण त्यांनी अगोदर माती भरली आणि नंतर कचरा भरायचा होता. तेव्हा कचरा भरण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांनी सांगितलं की आमच्याने नाही होत, कारण की इकडे मुंबईमध्ये कचरा उचलणं आणि हे करणं ते लिगल नाही आहे, म्हणजे तुम्हाला फाईन बरोबर. मग त्यांनी माझ्याकडे पाठवलं की नाही वो आप देख लो, म्हणजे तुम्ही पाहा त्याचं काय ते करायचं. बोलो कचराच भरायचं आहे ना. मलाही असं वाटलं की कचराच भरायचा, त्यात काय आहे. मग नंतर त्या प्रोसेसला जेव्हा सुरू केली तर ते कचरा कुठून उचलू शकत नाही. मग जिथे कचरा आणला जातो तिथे गेलो की चला एक ट्रक भराय, म्हणजे 200 किलो 300 किलो काहीतरी आपण हे करूया. त्यांना जाऊन विचारलं, हां असेल ना इथे आहे आमच्याकडे कचरा. त्यातही कचरा ओला कचरा नाही, सुका कचरा, म्हणजे प्लास्टिकचा, पेपरचा, आणि तो मिक्स पाहिजे, कारण त्याचा वासही आला नाही पाहिजे, आर्टिस्टला त्याचा त्रासही झाला नाही पाहिजे. ठीक आहे. आणि तो कचरा जेव्हा मी गेलो त्याला हां मिळेल ना, पण 7 रुपये किलोने मिळेल.
आणि तेव्हा मी सरप्राईज झालो की कचऱ्यालाही पैसे लागतात. आणि तो मग विकत घेतल्यानंतर मग तो फिलअप केला, तेव्हा तो अनुभव खूप मजेदार होता की असं वाटतं. आणि प्रोडक्शनकडून पण जे होते प्रोडक्शनवाले, आणि कचरा आहे ना, तो ऐसेही हो जाएगा काम. तेव्हा कळलं की कचराही विकला जातो. बरोबर. आणि ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट झाली होती. आणि त्याच्यात आर्टिस्ट उभे राहतात, त्यात वासही नाही आला पाहिजे, परत ते पावडर मारा, हे करा ते करा, ते म्हणजे ती प्रोसेसच असते. पण छान झालं होतं ते. म्हणजे तो एक अनुभव आहे इंटरेस्टिंग. म्हणजे ते अजून प्रोडक्शन डिझाईन किंवा आर्टचं काम करत असताना अशीही अनुभव येत असतो. करेक्ट. की तुम्हाला कचराही विकत घ्यावा लागतो असं नाही, आणि कधी कधी क्रिएटही करावा लागतो. संपदा. सो माझ्यासाठी हे सगळं तयार आणि सुरू झालं ते एका माझ्या खूप अत्यंत जवळच्या मित्राच्या आग्रहाने की एक रेस्टॉरंट डिझाईन करायचं संपदा, आणि एक सचिन एक आर्किटेक्ट शोधतोय, तर तू करशील का? आणि सारंग साठे ह्याच्यासाठी जबाबदार आहे, मी हे जे काही काम करते त्याला जबाबदार सारंग आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, करूयात आपण, रेस्टॉरंटच डिझाईन करायचं आहे. तर मग सचिनला भेटले. मग सचिनने सांगितलं असं असं टेरेसवरचं, म्हणजे बेसिकली एका घरात रेस्टॉरंट चालू केलं आहे असं आहे, आपण लोकेशन शोधतोय. तर माझ्या डोक्यात टेरेस असं आहे. आम्ही खूप लोकेशन शोधली, खंडाळ्यात गेलो, लोणावळ्यात बघितलं, पुण्यात बघितलं, आम्हाला काही मनासारखं काही लोकेशन मिळत नव्हतं. आणि मला ते कळतच नव्हतं म्हणजे काय शोधतोय, पण फ्रँकली स्पीकिंग. पण हळूहळू जसं जसं मी त्याच्याशी बोलायला लागले तसं तसं मला लक्षात आलं की माझ्याकडनं काहीतरी वेगळीच अपेक्षा आहे. मग मी सचिनला हा प्रश्न विचारला, म्हटलं सचिन, मी रेस्टॉरंटचं इंटिरियर डिझाईन तुला करून देऊ शकते, माझी कपॅसिटी तेवढीच आहे आत्ता तरी, पण हे सगळं करणारं मला माहीत असलेला आर्ट डिरेक्टर असतो, ते कोण करणार आहे? कारण का त्यावेळेला प्रोडक्शन डिझायनर ही हे टायटलच नव्हतं. सो तर तो म्हणाला की नाही तूच करतेस. मी म्हटलं मला माहीत नाही आहे हे कसं करतात, हे माझ्यासाठी सगळं नवीन आहे. तो म्हणाला बघूयात आपण, बघूयात. असं करत करत तो एक एक टप्पा सुरू झाला. प्रत्येक नरेशन किंवा प्रत्येक मीटिंगला मला एक एक लर्निंग मिळालं. जसं मी सुमित्रा मावशींचा एक किस्सा सांगितला, त्यातनं मला सडनली रिअलाईज झालं की हे काहीतरी आपण वेगळं करतोय. सो दॅट वॉज द बिगेस्ट लर्निंग. सचिनबरोबर काम करताना व्हेरियस आर्टिस्ट, फ्रान्समधलं कल्चर, म्हणजे त्याला, कारण का तो भयंकर इन्फ्लुएन्स्ड आहे त्या पॅरिस आणि पॅरिझियन कल्चर आणि फ्रान्स कल्चरमध्ये. बरोबर. मग त्याचं स्पेसिफिक असणं, खाण्याच्या प्लेटबद्दलचं, आणि जे तुझ्याकडे पण आलेलं आहे, आणि कारण ती पर्टिक्युलर गोष्ट तशीच्या तशी मांडली गेलीच पाहिजे. मला ओके प्लेट हवी आहे, तर अशा गोष्टी एक 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 मी शिकत गेले. तर त्यातला एक हिलेरियस किस्सा आमच्या रेस्टॉरंटच्या सेटवरती झाला. अर्थातच मराठी फिल्म बनवत होतो, बजेट कमी होतं, आणि रणजितने मला सांगितलं होतं की दिवसाला एवढेच पैसे खर्च करू शकतो संपदा आपण. तर म्हटलं बरं, म्हणजे ठीक आहे, मी असं ओके म्हटलं. आता रेस्टॉरंटमध्ये बसणारे जे कोणी कस्टमर्स असतील ते सगळे आमचेच नातेवाईक मंडळी, आया, आमचे वडील, असेच सगळ्यांना बोलवलं होतं. तर अशा एक भिशीतल्या सिनियर सिटीजन्सच्या बायकांचा ग्रुप असं एक शॉट घ्यायचा होता. तर काय खातील, तर अर्थातच उपवासाची थालीपीठं असं मागवायचं ठरवलं. बरं, सचिनने स्पेसिफिक सांगितलं की मला हा शॉट घ्यायचा आहे, म्हणजे मला थालीपीठ दाखवायचं आहे. सो शॉट तिथून चालू होणार आहे, मग त्यांच्यावरती येणार आहे, हे सगळं त्यांनी मला एक्सप्लेन केलं, कळलं पण मला ते. पण झालं काय, लिमिटेड गोष्टी मागवण्यात आल्या. आता हे रेस्टॉरंट आम्ही उभं केलं होतं पुण्यापासून एक काही किलोमीटर अंतरावरती. सकाळी 9 वाजल्याचा शॉट होता, सगळ्या आज्या तयार होत्या आणि त्यांना भूक लागली आणि त्यांनी जेन्युअनली हे सगळं खायला सुरुवात केली. आणि आमच्याकडे फक्त 15 थालीपीठ होती. आणि आता त्यांना थांबवायचं कसं, एक तर सगळ्या आज्या आणि ओळखीच्याच सगळ्या. तर खूप प्रयत्न झाला. मग मी हळूच जाऊन रणजितला सांगितलं, म्हटलं रणजित, अरे काय करायचं, मला माहीत नाही. म्हणाला आपण असं 2 मिनिटं, सगळ्यांचीच पहिली फिल्म होती. सो एव्हरीवन वॉज लाईक आता काय करायचं असतं अशा सिच्युएशनला. सो असे प्रश्न पडायला लागले. आणि सचिनपर्यंत सांगण्याची कोणाचीच हिंमत नव्हती की हे आपल्याकडे एवढंच आहे. एका पॉईंटला मिलिंद उठला आणि मिलिंद म्हणाला कट. सचिन त्याच्यावरती चिडला, का कट करतोयस? सचिन, थालीपीठं संपली आहेत असं त्यांनी एक डिक्लेअर केलं. मग
तो जो काही एक सायलेन्स होता तेव्हा सगळ्यांना रिअलाइज झालं की हे आपल्याला काय पद्धतीची तयारी करायला लागणार आहे. सो अनदर लर्निंग, सो प्रॅक्टिकल लर्निंग फॉर अ प्रोडक्शन डिझायनर टू बी ऑन द सेट, आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींची किती लेवलपर्यंत तयारी करायची. आणि हे तुझ्या सेटवरचा पण एक किस्सा आहे जो आणि काय हवंच्या पहिल्या थर्ड सीझनला आपण शूट करत होतो आणि कोविड, प्रिया आणि उमेशला कोविड झाला आणि त्याच्यानंतर सगळ्याच युनिटला झाला. पण त्याच्या आधीचा एक सिक्वेन्स होता जिथे आपण एक लोकेशन ठरवलं होतं आणि शूट आता 2 दिवसांनी चालू करायचं. सो आपण हे बघून आलो, सगळं झालं आणि 2 दिवस म्हणजे त्या रात्री आम्हाला कळलं, म्हणजे 1 दिवस आधी आम्हाला रात्री कळलं की ते लोकेशन नाही मिळते. सगळं तयार होतं आमच्याकडे, ज्या गोष्टी घेणारे हे करणारे. आता काय करायचं अशा ह्याने आम्ही लोकेशन शोधत आलो आणि एक लोकेशन मिळालं. पूर्ण बेअर फ्लॅट होता, काहीही सामान नव्हतं. आधी जे बघितलं होतं त्याच्यात सगळं सामान होतं, आम्हाला फक्त आमच्या सोयीप्रमाणे बऱ्याच गोष्टी हलवायच्या होत्या. आता कट टू विथ द गिवन टाईम स्पॅन तुम्हाला हे सगळं उभं करायचं आहे. आणि अर्थातच सगळी टीम एकत्र आली, नाही संपत, आपण एक एक रूम करूयात. सो आम्ही एक खोली, मी म्हटलं ठीक आहे, मी सगळ्यात इझिएस्ट वॉज द बेडरूम, म्हटलं आपण बेडरूमपासून सुरुवात करू. आणि आम्ही ते बेडरूम सेटअप केलं. आदल्या रात्री बघितलेली गोष्ट, म्हणजे आदल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बेडरूम रेडी होती तेव्हा जरा मलाही उशीर झालं आणि आय गेस वरुणलाही आय एम शुअर झालं असणार आहे. आणि दॅट वॉज अनदर लर्निंग की यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग. म्हणजे तुम्हाला नसणार आहेत गोष्टी, हे म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट डबल ठेवा असं नाही म्हणणं, पण त्याची तयारी दाखवणं आणि तुमचं इन्क्लिनेशन की ते सॉल्व्ह करण्याचं ते जर असेल तर आय थिंक द डिरेक्टर्स अँड द प्रोडक्शन टीम ऑल्सो विल अलाइन विथ यू, असं मला वाटतं. पण ती तुम्हीच पहिल्यांदा, त्या कॉन्फिडन्सचा मुद्दा आहे हा, की तुम्ही जर ते गळून पडला आणि तर काहीच करेक्ट नाही होऊ शकत. प्रोडक्शन डिझाईनमध्ये आहे की देर इज नो. म्हणजे आम्ही शर्माजी नमकीनमध्ये ऋषीजी आजारी होते, त्यामुळे कचऱ्यावरनं आठवलं. आता दिल्लीमध्ये एक शॉट होता की ते गाडीतनं जुही चावला त्यांना सोडते बघतं, त्यांचा एक माणूस दिसतो आणि त्यांनी तोंडाचं आगे लेके चलो, आणि तिथे कचऱ्याच्या डब्याच्या बाजूला द इम्पॉर्टन्स ऑफ द सिक्वेन्स दॅट की शी इज लाईक की इथे कुठे उतरता येते. दॅट वॉज द आयडिया ऑफ द सीन. बरोबर. आता कचरा ऋषी कपूर आहेत तर ते खऱ्या कचऱ्यात उतरणार नाही. मग तो जो फिल्ममध्ये जो कचरा दिसतो तो कचरा सगळा बनवलेला आहे, नाही एजिंग केलंय कागदाला. आणि कागदाला वेगवेगळे कागद आणि हे करून पानं बिनं काय वाटेल ते करून त्याला एजिंग करून ते टाकलं आणि मग त्याच्यावरती तेव्हा ते उतरू शकले ती गोष्ट. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मग त्याला आपण देर इज नो चॉईस टू दिस. त्यामुळे तुला कचरा म्हणाले ना, कचरा पण माहिती पाहिजे कसा दिसतो. तेच आर्टिकलमध्ये आयुष्मान चालतो कचरा, तो खरा कचरा होता. बरोबर. तो अख्खा आणून कचरा तिथल्या ते लोकल होते, मुंबई काही मोठं शहर नव्हतं, त्यामुळे तो कचरा आणून टाकला त्यांनी आणि मग तो त्यांनीच उचलला. पण त्यामुळे दॅट वॉज इझी क्रिएट करताना. आणि अगेन आर्टिस्ट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बिगर द आर्टिस्ट बिकॉज हिज टाइम और हर टाइम्स बिकम सो इम्पॉर्टंट दॅट देर इज नो क्वेश्चन ऑफ चेंजिंग द टाइम, चेंजिंग द डेट. आणि दॅट प्रेशर ऑल कम्स ऑन प्रोडक्शन डिझाईन अँड प्रोडक्शन. म्हणजे हे दोन टीम जर एकत्र नसतील तर काहीच शूट होणार नाही. बरोबर बरोबर. म्हणजे ॲब्सोल्युटली काही शूट होणार नाही. सेम अय्यामध्ये पण असंच झालं होतं. अय्या सचिनची फिल्म होती, मी केली होती. त्याच्यामध्ये म्हणजे जी मी लीड हिरो ॲक्ट्रेस आहे ती रात्री एका पाईपवरून जाते आणि ते पुण्यातच शूट झालं. बरोबर. तेव्हा ती दगडी पूल आहे त्याच्या खालचा सिक्वेन्स, लकडी पुलाच्या खालचा. बरोबर. तेव्हा खूप कचरा होता तिकडे ऍक्च्युली, आणि सीन तिकडेच करायचं होतं. म्हणजे ते तिकडून अमेय आणि ते तिकडून दोघे जण जातात. आता आम्हाला जाऊन सांगितलं की पाहून घ्या. पाहिलं, म्हणजे प्रोडक्शनने पण पाहिलं. तिथे एकदम स्पष्ट सांगण्यात आलं इथे एकही कचरा दिसला नाही पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. आणि तिकडे खूप दिवसाचा कचरा पडला. त्यामुळे ती म्हणजे ते साफ करण्यासाठी म्हणजे प्रोडक्शनने खूप तिथे त्यांच्या परीने खूप मेहनत केली. आणि मग ते 3 दिवस ते अख्खं क्लीन झालं.
त्याच्यानंतर ती जागा व्यवस्थित बनवण्यात आली, तेव्हा तो सीन शूट करण्यात आला. म्हणजे ती म्हणजे त्यासाठी आता ते तो जॉब प्रोडक्शन करत होता, पण ॲज अन PD म्हणून तुम्हाला पण जाऊन तिकडे लक्ष दिलं पाहिजे की तिथे त्यांना चालताना काही त्रास तर नाही होणार, कारण ते व्यवस्थित आहे का तिकडे, बरोबर तिथे जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित आहे का तेही पाहणं. म्हणजे सेट व्यतिरिक्तही छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात की त्याही तुम्हाला चेक करणं खूप गरजेचं असतं. घरातला कंगवा आपण असा फेकून देतो कधी कधी, तो कंगवा कधी कधी आयुष्यात इतका महत्वाचा होतो की असं होतं की यार कंगवाच होता ना, पण दॅट बिकम्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ फॉर टिल द शूट इज डन. मला पण एक खतरनाक गोष्ट घडली होती अशीच, पण ती मला क्रिएट करावी लागली, माझ्या घरात क्रिएट करावी लागली. सिटी अंडर थ्रीट नावाची फिल्म होती ना ती, अजय देवगन, निकोलस केजची ती म्हणजे कॉपीड फिल्म ती, बरोबर, काय कयामत नाव तिचं ना. तर अमीन गनी संध्याकाळी 7 वाजता बसले, आदल्या दिवशी शूटिंगच्या आदल्या दिवशी अमीन गनी सगळं झालंय, जेली बॉल्स आहेत ना, जेली बॉल्स नाहीत आमच्याकडे. अच्छा, प्रोडक्शन डिझायनरकडे जेली बॉल्स नाहीत, ते ग्रीन कलरचे. बरोबर, बरं जेली बॉल्स करायचे. तर अभिषेक नावाचा माझा मित्र होता, नितीश रायकडे चीफ असिस्टंट होता, मी सेकंड असिस्टंट होतो. तर तो बोलला की नाही मिलता भाई, हाथ ऊपर कर. म्हणलं हाथ ऊपर करना मेरा नाम मतलब मेरी जिंदगी में लिखा नाही आहे. तो बोलला की बबन मला बोलायचं नाही, मला फोन करायचा नाही, तुला काय करायचे ते कर, तू ते रिक्वेस्ट नको करूस, त्यांना करू दे, त्याला टाकू दे पैसे, काय करायचे करू दे. मी बोललो नाही अभि, मी ओके बोललोय ना. नितीश सरांना त्यांनी फोन केलाय, बबन करेगा मेरा. बरोबर, नितीश सर बोललेत की बबन करेगा, उसके ऊपर मुझे विश्वास है, वो करेगा. तर मला ते करावंच लागेल कसल्या परिस्थितीमध्ये. ती जेली बॉल बनवायची कुठं, पणजीला म्हणजे तेव्हाची गोष्ट आहे ना ती पणजीला बनतात, ते मला माहित नाही कुठं बनतात, काय होतात काय. बरं जेली बॉलच्या अगोदर ते लिचलिचे असतात, ते सॉलिड पण असले पाहिजेत, हे तर बरं मला काय संबंध नाही त्या गोष्टीशी काही. बरं मी तसा BSc पण झालं, केमिस्ट्री झालेली ना, तर थोडंसं काहीतरी अंदाज होता, थोडासा काहीतरी करावं लागेल याच्यामध्ये. आता त्याला ग्रीन कलर टाकून वगैरे काहीतरी करावं लागेल. प्रोडक्शनने मला 1500 रुपये दिले संध्याकाळी 7 वाजता. अमीन गनी बोलले देखो बबन कल करना पडेगा. आणि अमीन गनी खतरनाक ना, म्हणजे तो ऐकत नाही कोणाचं, करायचं तर करायचं उद्या. अजय देवगनची डेट नाही परत, मडला शूटिंग आहे सकाळी 7 वाजता. ती जेली बॉल रेडी नाहीत, आणि ते पाहिजेत किती माहिती आहे, 2 डझन. अच्छा, 1 डझन नाही, कारण ते शॉट कम्प्लीट स्क्रॅप झालाय, पहिला जो बॉलने बनवलेला तो शॉट होता तो. मी ते जेलीचे ते कम्प्लीट घेतले, ते बऱ्याच अशा डोक्याला लावायचे, केसाला लावायचे असतं ना आपलं ते जेल, तो सगळा जेल घेतला, ट्रान्सपरंट, त्यात कलर नाही काय नाही. बरं पिंक भेटतोय, रेड भेटतोय, पण ग्रीनच भेटत नाही, आणि मला ग्रीनच पाहिजे, खरं तर ग्रीन वापरलंय पहिला एका कंटिन्युटी शॉटला. करेक्ट, त्या बॉलमधून जातो ना तो व्हायरस, त्यासाठी. घरी आलोय, छोटीशी रूम होती, स्ट्रगलर बबन अडागळे, आणि छोटीशी मुलगी माझी घरात. माझ्याकडे स्टोव होता, गॅस नव्हता. बरोबर, गॅसचा स्टोव होता, आणलं ते, जेवढा तो जेली आणला तेवढा गरम करत बसलोय. त्या मुलीला त्रास व्हायला लागला, माझ्या एवढ्या 6 महिन्याच्या मुलीला. ग्रेसी लहान होती माझी. माझी बायको बोलते काय चाललंय हे, कोणतं केमिकल आहे, तू काय करतोस. मी बोलतो तुझ्याकडे मीठ आहे का, मीठ दे ना. तुझ्याकडे अजून काय, तुझ्याकडे खसखस आहे का, खसखस दे. गुळ आहे का, गुळ म्हणजे ते सॉलिड तरी होईल. ते बरं ते भरायचे त्या बॉलमध्ये, टेनिस बॉलमध्ये टाकायचे ते. टेनिस बॉल टाकलं की टेनिस बॉल पगळून जातोय तो बनतच नाही. आता करू तरी काय मी. बरं फ्रीज होतं घरामध्ये, बरं कसं तरी करून त्याला होल ठेवला, एक छोटासा होल ठेवला, त्याला कापलं मधून, त्याला स्वीटली कापलं मस्तपैकी, त्याला असं पॅक करून त्याच्यामध्ये ते होल ठेवला, त्याला दोरीने बांधलं, त्यात भरत राहिलं. रात्रभर तेच काम करतो मी, सकाळी 3:30-4 वाजेपर्यंत. सकाळी 4 वाजता रिअलाइज झालं, शोध लागला, बॉल बनलेत. आणि सकाळी तो मुलगा आला, तो प्रोडक्शनमधून, एक राजू नावाचा राठोड, तो बोलतोय तुझ्या पाया पडतो, काय केलंस तू, हे शक्यच नव्हतं बोलला हे सगळं करणं. आणि सकाळी शूटिंग झाली. बरं शूटिंग झाली, मला माहित नाही त्याचं कंपोजिशन काय असतं, ते सॉलिड कसं बनतं ते मला माहित नाही. त्याला सांगितलं मी, अगर सूरज आज आएगा, अगर वो पिघला देगा, मेरी जिम्मेदारी नाही आहे. करेक्ट. मग ते शॉट त्यांनी, त्या लोकांनी, तरी पण 11 वाजेपर्यंत झाला शॉट तो, पण ती बॉल रेडी झाली होती त्या टायमाला. तर हे एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट, आणि ती मी कधी विसरणार नाही, कारण की मुलीला जो त्रास झाला माझ्या छोट्या, पण मी हरलो नाही. मी बोललो जाऊ दे, काय होईल ते होईल. करेक्ट. तुम्ही गिव्ह अप करू शकत नाही.
हा प्रॉब्लेम आहे. आणि मला काय कोणती प्रॉब्लेम आहे. केमिकल रिॲक्शन कोणती चालली मला माहित नाही ना. बरं कशाने ते केमिकल रिॲक्शन ऍक्टिव्हेट होईल हे माहित नाही मला. बरं ते जेली बॉल तो घट्ट कसा होईल. बरं फ्रीजमध्ये टाकतोय, फ्रीजमधून काढलं की पातळ होतोय. त्याच्यामध्ये गुळ टाकतोय, मग गुळ टाकलं थोडा फायदा झाला. बरोबर. गुळ टाकतो तो कलर चेंज होतोय, तो डार्किश ग्रीन कडे जायला लागला तो असा, मग असा कसं तरी ब्राउनिश व्हायला लागला तो. त्याला ग्रीन ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे. काहीच नाही माझ्याकडे ना. पण ही केवढी बीएससी केमिस्ट्री केवढी वेगळी बॅकग्राऊंड आहे प्रोडक्शन डिझायनर म्हणून. नाही आर्टचं बॅकग्राऊंड आहे माझं. हो नाही पण तरी म्हणजे मी पहिल्यांदाच असं खरं तर पण असं काहीतरी आपल्याला करा म्हणजे सोल्युशन शोधण्यासाठी हे वापरून बघू ते वापरून बघू आणि आपल्याकडे असलेले रिसोर्सेस वापरून म्हणजे दुसरं करायला वेळच नाहीये, शोधायला वेळ नाहीये, दुकानं अवेलेबल नाहीयेत रात्री 11 नाही, पैसे पण नाही. पैसेही नाही ते 1600 रुपये दिलेले. तुम्हीच आता सेटवरती कधी असं होतं की आता ही भिंत मोकळी आहे तर इथे काहीतरी कॅनव्हास हवा आहे. आता तुमच्याकडे कॅनव्हास आता ऐन वेळी कुठे येते, काहीतरी हवं कॅनव्हास वगैरे, तर तुम्ही तुमच्याकडे काय सेटवरती मोस्टली प्लाय आणि पट्ट्या असतात, पण तुमच्याकडे पेंटिंग असणं ह्या गोष्टी कधी कधी नसतात. तर फ्रेम बिम बनवली तुम्ही, कपडा असतो, कारण पूर्वी मोस्टली कपडा वापरायचे म्हणजे भिंत वगैरे बनवून तो कपडा मारायचा, मग त्याच्यावरती जे आपले पेंटरकडे कलर असेल ते ओतायचे, लगेच काही ना काहीतरी असं ॲब्स्ट्रॅक्ट बनवायचं नाही लावून झालं. आता काहीतरी झालं म्हणजे जुगाड हा सगळ्यात पहिला आहे की जुगाड करता आला पाहिजे. म्हणजे काही कमर्शियल्स अशा फिल्म्स असतात त्याच्यामध्ये ते जुगाड चालतं, पण जे पिरियडिक असतात तिथे हा प्रकार होतच नाही. बरोबर बरोबर. मला अजून विचारायचं की म्हणजे आता प्रोडक्शन डिझायनर म्हणून तुमची टीम काय काय असते आणि त्याच्यामध्ये काय काय आपण कलाकारच म्हणूया त्यांनाही, त्या टीममध्ये कोण कोण कलाकार असतात आणि पर्टिक्युलरली त्यांचे रोल्स काय असतात? सगळेच कलाकार असतात. म्हणजे ते कलाकार नसतील तर आम्ही जे काही व्हिज्युअलाइज करतो किंवा डिझाईन इम्पॉसिबल आहे. म्हणजे आपण एजिंगच्या गोष्टी बोलतो, म्हणजे वॉलवरती जे ओलं होऊन होऊन ती पापुत्री निघते ना वॉलला, ते फेविकॉलनी करतात लोक. आता हे कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही की भिंत घाण कशी करायची हे कोणी कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही आर्ट कॉलेजमध्ये भिंत घाण करणे हे शिकवत नाहीत, पण ह्या लोकांना ते माहिती असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा एजिंग चल एक पार्ट झाला, पण तुम्ही इमॅजिन केलंय की तुम्हाला जसं मी ते आर्टिकलचं ते गटर आहे किंवा तो जो पाईप होता तो प्लायचा पाईप होता, त्याच्यावरचं जे टेक्स्चर आहे हे आम्हाला माहिती असतं, करायची पद्धत पण माहिती असेल, पण ॲक्च्युली ते करणं ते एक्झिक्युशन करणारे हे जेवढे लोक आहेत ना, मग ते कार्पेंटर असतील, ते पेंटर, हे आर्टिस्टच आहेत. हे आर्ट म्हणजे देर इज नो अदर वर्ड फॉर देम की ते नसतील तर तुम्ही कितीही इमॅजिन करा, तुम्ही एक्झिक्यूटच करू शकत. इम्पॉसिबल टू एक्झिक्यूट. विदर ॲसिस्टंट जे असतात ते ऑब्व्हियसली एज्युकेशन घेऊन ॲज अन असिस्टंट म्हणून काम करायला लागतात. त्याच्यात मला एक महत्त्वाची गोष्ट वाटते, जसे तुम्ही सिनियर होत जाता ॲज प्रोडक्शन डिझायनर अँड ऑल्सो एज वाईज, तुम्ही एका पॉईंटला ना स्टॅग्नंट व्हायला लागता. म्हणजे मी आत्ता तो प्रयत्न करतोय माझ्या पर्सनल कंपनीमध्ये की अपूर्वा ना, तर अपूर्वा माझी असोसिएट होती, म्हणजे ऑलमोस्ट 6 years शी वॉज अन असोसिएट, देन शी वॉज 2 years अन आर्ट डिरेक्टर. सो वन फाईन डे आय रिअलाइज की शी इज नाऊ रेडी टू बी इंडिपेंडंट प्रोडक्शन डिझायनर आणि आय एम डुईंग अ सर्टन काइंड ऑफ फिल्म्स. पण थप्पड जेव्हा केला तेव्हा आय न्यू तिचा रोल काय होता त्याच्यात, की व्हॉट रोल शी प्लेड इन इट. सितारे करताना देन आय टोल्ड हर की तुला पिढी व्हायचं आहे ना, सो लेट्स जस्ट स्टार्ट टुगेदर. सो यंगर जनरेशनकडनं तुमच्यामध्ये जर 12-15 वर्षाचा फरक असेल ना, तर दे थिंक डिफरंटली. जे आम्ही 15 वर्षापूर्वी विचार करत होतो ना ते आत्ता करतायत, विथ अ लॉट ऑफ एक्सपोजर दॅन वी हॅड. आणि तो एक्सपोजर जो आहे ना, मग आणि फिअरलेस. आता म्हणजे आम्ही सगळेच जण, देर इज सम रेप्युटेशन दॅट वी हॅव टू प्रोटेक्ट. ती भीती, थोडीशी ती भीती आहे ना. बरोबर. आधी नव्हती ती. बरोबर. नाही जमलं, जा सोडून दिला पिक्चर, आता ते नाही करू शकत. तर त्याच्यासाठी ना हे जे यंगर जनरेशन येते ना, त्यांचा अभ्यासच वेगळा आहे. म्हणजे आपण आजकाल जेनजी करतो, त्यांचा थॉट प्रोसेसच वेगळा आहे. त्यांना भीतीच नाही वाटत.
किंवा आमच्या नंतरचे म्हणजे हे अपूर्वाची जी बॅच आहे, जेवढे त्या एजचे प्रोडक्शन डिझायनर आहेत ना, देअर थॉट प्रोसेस इज ओनली डिफरंट. दे आर नॉट स्केअर्ड, दे आर नॉट स्केअर्ड टू से नो. आपल्याला नाही म्हणणं हे शिकवलेलं नाही. म्हणजे आपल्या एज ग्रुपमध्ये नाही काय म्हणतोय, दे विल से नो बट दे विल स्टील डिलिव्हर. बरोबर बरोबर. वेअर रिक्वायर्ड दे विल से. तो हा जो प्रोसेस आहे म्हणजे अभ्यास ॲज प्रोडक्शन डिझाईन करताना सुद्धा जी यंग जनरेशनची मुलं येत आहेत तुम्हाला असिस्ट करायला किंवा तुमच्यावर काम करतायत, देर इज अ लॉट ऑफ थिंग्स दॅट यू लर्न फ्रॉम देम. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता FTIमध्ये वर्कशॉप घ्यायला जेव्हा जातो तर दे हॅव क्वेश्चन्स विच शॉक अस. की आपण सगळं बोलतो कलर पॅलेट, प्रोडक्शन डिझाईन सगळं केलेलं असतं आपण. त्यांचे एक बेसिक प्रश्न मला थप्पडमध्ये त्यांनी विचारला. थप्पडमध्ये बेसिकली अमृता प्रीतमचं पुस्तकं आणि एलिमेंट्स वापरले होते. पण देन बिकॉज फायनली देर वॉज अन ऑब्जेक्शन फ्रॉम देअर फॅमिली, सो दे हॅड टू बी रिमूव्ड. आणि कलर पॅलेटमध्ये डिस्कशन होतं आणि एक सीन आहे ज्याच्यामध्ये तापसी इज सिटिंग, कुमुद सर इज स्टँडिंग आणि ते बुक्स सगळी कडलेले आहेत आणि तो बुक्स लावतोय रॅकमध्ये. तर टॉपला आम्ही ठेवलं होतं त्यांचं पुस्तक, जे शूट त्याप्रमाणे केलं गेलं होतं की ते दिसेल नाव, बिकॉज इट वॉज अबाउट म्हणजे इट वॉज समहाव अ वुमन एम्पॉवरमेंट. करेक्ट करेक्ट. सेइंग नो टू सर्टन थिंग्स. तर पोस्टमध्ये ते लाल करण्यात आलं होतं. द क्वेश्चन दॅट केम फ्रॉम द स्टुडंट वॉज, हे लाल तुम्ही मुद्दाम केलं होतं का? मला असं झालं आणि माझ्या लक्षातच नव्हतं आलं की ते लाल झालंय. नाही बाबा ती चूक होती. सो इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट जनरेशन प्रश्न विचारायला चूक होती, पण ते रेड म्हणजे नाही पण फिल्ममध्ये पॅलेटमध्येच रेड नव्हता. अच्छा. तो एकच पुस्तक असं लाल वरचं आणि वरचं असं पण नाही, खाली वर 4-5 पण पुस्तकं गेली. बजेटमुळे त्याने फक्त वरचंच पुस्तक केलं. त्यामुळे VFX मध्ये असं लाल करणं खर्च आहे ना. एक पुस्तक ते पकडून आणि समोर माणूस चालतोय, त्यामुळे ते रोटो फिटो ते सगळं करून ही जस्ट डिड वन बुक विच वॉज रेड. So then these are the kind of things that we need to learn as people who have been fortunate enough to do a number of films as production designers. त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की you need to learn from anyone and everyone who is around you. म्हणजे जसं तुम्ही टीमची गोष्ट केलीत, म्हणजे माझे एक मिस्त्री आहेत, मी असिस्टंट असल्यापासून आहेत ते. म्हणजे आधी प्रियाकडे होते, नंतर ती मी बाहेर पडलो, माझ्याबरोबर आले आणि त्यांना कुठलीही गोष्ट सांगितली ना की ते एक तर नाही म्हणत नाहीत, पण ते माझ्याकडे कटकट नाही करत, ते माझ्या सगळ्या टीमकडे जाऊन कटकट. आता अपूर्व पिढी झाली तिला तर म्हणजे काय ते काही सांगून जातात. बट तो जो हे आहे ना की दादा सांगून गेलेत किंवा तुम्ही सांगून गेलात आम्ही हे करणार, बरोबर, त्याच्याशिवाय होऊच नाही शकत. इट्स जस्ट नॉट पॉसिबल टू डिलिव्हर एनिथिंग दॅट यू थिंक विदाउट दीज गाईज. मग ते असिस्टंट्स असतील, ते कार्पेंटर्स असतील, सेटिंग बॉयज असतील, पेंटर्स असतील, म्हणजे वेगळ्या लेवलचीच कामं करतात. त्यांची कॅपॅसिटी ऑफ डुईंग थिंग्स, टाईम इज ऑलवेज अ कन्स्ट्रेंट फॉर अस. की आम्ही 10 दिवस मागितले की देअर हॅज टू बी 8 days दॅट द प्रोडक्शन विल से ऑर 6 days. वेन दे से दॅट दीज आर द पीपल हुम यू गो टू. करेक्ट करेक्ट. हाँ हो जाएगा, कर देंगे. हे जे डायलॉग आहेत ना ते ऐकल्यावर तुम्हाला एवढं माहिती आहे की आपण काही इमॅजिन करू शकतो. सो ती टीम आणि ती लोक टिकणं म्हणजे प्रोडक्शन डिझाईनमधनं जे आपण म्हणजे घरात आपण म्हणजे घरातल्यांचं पण इम्पॉर्टन्स करायला लागतं आपल्याला. कारण आपण इतकं कॅज्युअल घेतो काही गोष्टी, घरातले असतील. इथे कसं ना की ही लोक जर नसतील तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तसंच तुमच्या इट्स लाईक अ होल प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग की तुम्ही नाव कमवताय, तुम्ही पैसे कमवताय, पण हे जे काय 200-300 लोक तुमच्या मागे उभे आहेत ते नसतील तर तुम्ही ॲब्सोल्युटली झिरो आहात. तुम्ही फक्त पेपरवरती एक ड्रॉइंग बनवू शकता, त्याच्या पलीकडे तुम्ही काहीही करू शकता. हे खरी खरी गोष्ट आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी. म्हणजे आता आम्ही फिल्म करत असं म्हणजे ते जे गटाराचा सीन सांगितलं आदल्या दिवशी बुजला होता. मी नव्हतो खोदत, मी होतो तिथे फक्त. पण खोदणारे जे लोक रात्रभर जागून खोदून सकाळी 6 वाजता शॉट दिला. बरोबर. पण देन माझा प्रेझेन्स असणं इम्पॉर्टंट आहे फॉर देम टू गेट एनकरेज की यार ही इज देअर.
He's there with us. He's not gone to the hotel and slept. करेक्ट. इट्स मोर ऑफ अ लिडरशिप ऑल्सो मॅटर्स, कारण तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या अख्ख्या टीमला ट्रीट करताय, दुसरं त्यांच्याबरोबर कसं त्यांना एक्सप्लेन करून सांगताय आणि महत्त्व सांगताय, आणि त्यांनी केलेल्या कामाचं काहीतरी एक्नॉलेजमेंट किंवा काइंड ऑफ एन अप्रिसिएशन. आय गेस हे सगळ्या डिपार्टमेंट्समध्येच असतं, पण इथे फिजिकल मेहनत खूप आहे आणि प्री वर्क खूप आहे. प्री वर्क आम्ही सगळ्यात आधी सेटवरती येतो आणि सगळ्यात नंतर सेटवरनं जातो. तर त्यांची फिजिकल मेहनत तुम्ही एक्नॉलेज नाही केली तर त्यांना तेवढंच अप्रिसिएशन असतं. त्यांना अदरवाईज काहीच अप्रिसिएशन नाही. म्हणजे अवॉर्ड मिळाले तरी सुद्धा प्रोडक्शन डिझायनरला अवॉर्ड मिळतो, पण ते काम करणारा जो पेंटर असतो ज्यांनी ॲक्च्युली खूप अप्रतिम एजिंग केलंय आणि ज्याच्यामुळं ते अप्रिशिएट झालंय, त्याला काहीच मिळत नाही. पण त्यांच्यासाठी काय असतं की जस्ट अबाउट यू बिंग देअर. त्यांच्यासाठी तुम्ही आहात फक्त, दॅट्स अबाउट इट. त्यांच्यासाठी देयर इज नोबडी एल्स. करेक्ट. खूप रिस्पेक्ट म्हणजे त्यांच्याकडे फक्त तुम्हीच आहेत. दादा आले, दीदी आली, त्याच्या पलीकडे दे आर नॉट एक्सपेक्टिंग. दे आर एक्सपेक्टिंग देअर हार्ड अर्न मनी टू बी गिवन ऑन टाइम, राईट, अँड ॲप्रिसिएशन फ्रॉम द पर्सन हुम दे आर वर्किंग अंडर. त्याच्या पलीकडे त्यांची ॲब्सोल्युटली काही अपेक्षा नसते. बरोबर. आणि वेगळ्या स्केलला आणि वेगळ्या टाईम लिमिटला काम करतात. आपण आता खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आपल्या गप्पांच्या, आणि मला तुम्हाला सगळ्यांना हे विचारायचं आहे की आपण मराठी सिनेमा आणि त्याचं भविष्य असं आपण जर का विचार केला तर ॲज अ प्रोडक्शन डिझायनर म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय बदल त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे ज्यांनी एक स्केल अचीव करता येईल किंवा एक बदल घडेल, लोक पुन्हा एकदा थिएटरच्या एक्सपिरियन्ससाठी म्हणून येऊ शकतील. सो प्रोडक्शन डिझायनर म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय बदल व्हायला पाहिजे? तुम्ही सुरुवात करा, मी सांगतो. मला वाटत नाही बदल ॲज सच नाही. मला असं वाटतं की करेक्शन्स व्हायला पाहिजे. की आपण जेव्हा गोष्ट सांगण्याचा डिसिजन घेतो, आणि आय थिंक ही जबाबदारी सुरुवात होते लेखकापासनं सगळे जे एक्झिक्यूट करतात त्यांच्यापर्यंत. आणि त्याचं म्हणजे सिनेमा हिंदी, मराठी, तेलुगू भाषेचं काही घेणं देणं नाही. कुठल्या भाषेत सिनेमा बनतो ह्याच्याशी काही घेणं नाही. ऑडियन्स काय येतो त्याच्या बेसिकली बिझनेस आहे तो. त्या बिझनेसमुळे ह्या भाषेमध्ये लोक जास्त जातात, ह्या भाषेमध्ये लोक कमी जातात. पण आपल्याकडे जी सर्वात चांगली गोष्ट आहे ना मराठीमध्ये मी जेवढे मराठी पिक्चर केलेत ना, एक ना काय म्हणतात प्रोफेशनलिझम आहे, पण एक टीमवर्कची स्केलच वेगळी आहे मराठी सिनेमामध्ये. बरोबर. आता आपल्याला जे करायला पाहिजे ते आहे स्केलअप करण्यासाठी इनिशियल लेवलला काय त्याच्यामध्ये ॲडिशन्स आणि सबस्ट्रॅक्शन्स करायला पाहिजेत. इनिशियल मला असं वाटतं की जेव्हा फिल्म लिहिली जाते त्याच वेळेला जर सर्वात खर्चिक गोष्ट सिनेमामध्ये प्रोडक्शन डिझाईन आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फर्स्ट पर्सन टू गेट ऑन बोर्ड शुड बी द प्रोडक्शन डिझायनर व्हेन थिंग्स आर रिटन. त्यावेळेला फायदा होईल आणि कुठलाही माणूस येईल, कारण आपले रिलेशन्स तसे आहेत. बरोबर. सगळे इतके एकमेकांना चांगले ओळखतात, कारण आपण कमी लोक आहोत मराठीमध्ये. आणि त्याच्याने काय होईल की तुम्हाला लिहिल्या तुम्हाला कळतं की बाबा हे इतक्या करेक्ट स्टेजला जाणार आहे किंवा ह्या स्केलला हे पोचणार आहे. त्याच वेळेला तुम्ही त्या गोष्टी ठरवू शकता, आणि त्याच्यातनं प्रोडक्शन डिझायनरच्या आयडिया, मग DOPच्या आयडियाज, हे इनिशियल लेवललाच व्हायला पाहिजे. लिहून झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण पोचतो तेव्हा आपल्याला अरे हे पाहिजे आपल्याला, पण हे आपण नाही करू शकत. मग आपण उलटं मग रिव्हर्स करूया. नाही, रिव्हर्स करायची गरजच नाही. वी आर सो क्लोजली कनेक्टेड. आज इथे आम्ही सगळे आलोय, तू म्हणाला म्हणूस ही तर सारंगला पण होती, मी सारंगला नाही ओळखत. बरोबर. मला वरुणचं नाव सांगितलं, मी म्हटलं येस आपण बोलूया. करेक्ट. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, नाहीतर तीच सर्वात मोठी गंमत आहे. प्रोफेशनलिझम आहे, सगळ्यांना फिल्म चांगले करायचं. दॅट इज व्हॉट वी शुड डू, आय फील. राईट. बाकी सर काही? हां, माझं काय म्हणणं आहे, सिनेमाचं प्रोडक्शन डिझायनिंग हे रंगाच्या पलीकडे आहे, स्वभावाच्या पलीकडे आहे. त्याच्या लुक प्रोडक्शन डिझाईन ठरवतो. हे इतकं जरी खरं असलं तरी तर तुमच्या प्रत्येक म्हणजे जो म्हणजे कलाकार बाहेर येईल परत, म्हणजे आता प्रोडक्शन डिझायनर्स होतील समजा सिनेमाला सुंदर बनवण्यासाठी, तर त्याचं तेवढं डिवोशन असलं पाहिजे, त्याची तेवढी पॅशन असली पाहिजे की जर माझा वर्कर किंवा माझा एखादा आर्टिस्ट जर त्या लेवलचं काम करू शकत नसेल ना, तर त्याला ते करता आलं पाहिजे, त्याला ते शिकवता आलं पाहिजे. त्यांनी ते फ्युचर घडवलं पाहिजे. अजून त्यांना शिकवलं पाहिजे की बाबा ही टेक्निक आहे,
ही टेक्निक अशी कर, असं करून तुला पण म्हणून तुम्हाला प्रत्येकाला आलं पाहिजे. जसं की मी भन्सले सरांच्या शूटमध्ये करत होतो एकदा, तर त्यांनी छोट्याशा कॅनव्हासवरती मला ते ह्या रूमला काय एजिंग करायची मला दाखवून दे मला. तर मी ती एजिंग केली. मी ती एजिंग केल्यानंतर रात्रभर त्या माझ्या आर्टिस्ट लोकांना जमत नव्हतं. त्या 20-25 माझ्या पेंटर लोक होते, ते खूप पटायत होते, सराईत होते ते, पण त्यांना आर्टिस्टचा स्ट्रोक येत नव्हता त्यांना. तर ते कुणी नव्हतं, पण मग मी ते एकट्याने केलं. मला करावं लागलं ते. माझे लोक माझ्या सोबतीला होते, कलर द्यायला होते, याला होते, पण ती 60x60ची ती रूम ती अख्खी मला पेंट करावं लागली, कारण की ते भन्सले सरांना खुश करायचं होतं की यार हे असं पाहिजे. तर हे तुमच्या डायरेक्टरला तुम्ही हॅपी केलं पाहिजे, तुमच्या ऑडियन्सला तुम्ही हॅपी केलं पाहिजे, ब्युटिफुल फिल्म बनवली पाहिजे, ब्युटिफुल तुमचे थॉट्स, ब्युटिफुल कलर्स, ब्युटिफुल आयडियाज लपून नका ठेवू, बाहेर काढा आणि द्या त्या तुमच्या त्या सिनेमासाठी. काही करा पण द्या त्या सिनेमासाठी. प्रोडक्शन डिझायनरनी हे गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. नवीन येणार फक्त मला प्रोडक्शन डिझाईन येतं, मी Pinterestवरून मी काहीतरी रेफरन्स काढतो, त्याच्यामध्ये आस्थेटिक्स असतं, आस्थेटिक असतं, नाही असं नाही. आस्थेटिक आहे ना, डोळे उघडून तुम्हाला बाहेर बघावं लागतं. तर ते सगळं गोळा करायचं आणि ते सिनेमाला वापरायचं. बरोबर. मराठीसाठी ते गरजेचं आहे. आणि मराठीच्या प्रोड्युसर्स लोकांनी प्रोडक्शन डिझाईन हा कणा आहे, तो तुमच्या सिनेमाची डेफिनेशन ठरवतो. डायरेक्टरनी पण ठरवलं पाहिजे ते. नाही अर्थातच तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने अगदीच बरोबर. तर ते गरजेचं आहे, ते सगळ्याकडून असलं पाहिजे. त्याला तो रिस्पेक्ट दिला पाहिजे त्या प्रोडक्शन डिझायनरला, त्या आर्टिस्टला, म्हणजे प्रोडक्शन डिझायनरला म्हणण्यापेक्षा त्या आर्टिस्टला. कारण की ही कलेक्टिव्ह आर्ट आहे, हे आपण प्रत्येकजण मान्यच करतो फक्त, पण ते प्रत्येकाला त्याचं तुम्ही खरंच मान भाव देत नाही. मला एक ऍड करावं वाटतं. सो तुमचाच मुद्दा की प्रोड्युसर्सनी असं एक तर मान्य, म्हणजे ते ॲक्च्युली थेरॉटिकली सगळीच जण मान्य करतात की खूप महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे आणि त्याच्याशिवाय फिल्म घडू नाही शकत, हे सगळीच जण वर्बली मान्य करतात. पण जेव्हा बजेट अलोकेशन करता, त्या बजेट अलोकेशनमध्ये मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला जर कन्सल्ट केलं तर आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. काय होतं, आमच्याकडे एक ठराविक बजेट दिलं जातं आणि ह्याच्यामध्ये बसवा. सो हे रिव्हर्स वर्किंग जे होतं ना, त्यांनी मग बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइजेस होतात. बरोबर. आता कॉम्प्रोमाइजेस होतात, ह्याला मग प्रायोरिटी कशाला द्यायची असं होतं. आणि मग ठराविक सीन्सना आपण ते सगळं आणण्याचा आणि जीव ओतून ती गोष्ट तयार करतो. पण बाकीच्या ठिकाणी मग ते थोडंसं हे होतं, मग तिथे काहीतरी ते लक्षात येतं आणि ते ऑडियन्सला नाही तुम्ही गणवू शकत, तुम्ही ऑब्व्हियसली त्यांना लक्षात येणार आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा बजेटिंग होतं की ही अमाऊंट आम्हाला सांगितली जाते की ह्याच्यात बसवायचं आहे. मला कन्स्टेंट्स कळतात, मराठी एस्पेशली फिल्म्ससाठी कन्स्टेंट्स आहेत आणि आम्ही नाही म्हणत नाही आहोत, आम्ही त्या बजेटमध्ये बसवायचा पुरेपूर प्रयत्न करतो. आय एम शुअर सगळीजणच करतात. आणि पण तिथे आम्हाला काय स्ट्रेसमधनं जावं लागतं ह्याचं एक थोडंसं हे करताना आणि व्हिज्युअलाइज करताना, जसं निखिल म्हणत होता की तुम्ही पहिल्यांदा आम्हाला बोर्डवरती घेतलं तर आम्ही व्हॅल्यू ॲडच करणार आहोत. बरोबर. वी आर गोइंग टू गेट समथिंग ऑन द टेबल, सो प्लीज कन्सिडर दॅट, असं आम्हाला वाटतं. आणि व्हिज्युअलाइज करताना रिलेटेबल करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. इट्स नॉट ओनली अबाउट की आम्ही तुम्हाला लोकेशन दिलं आहे, फक्त प्रॉपिंग तर करायचं आहे, मग बजेट एवढंसं चालतं की मग एवढ्या ह्याच्यात होऊन जातं, मग काय बाकीचं काय एवढंच करायचं आहे, हे सेटअप आहे, इथे काही बदलायचं नाही आहे, हे असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात तसं नसतं ना. तुम्ही ते पॅलेट मेंटेन करा, हे मेंटेन करा, ऑल थिंग्स मॅटर, असं मला. अशोक सर, लास्ट थॉट्स. नाही, सगळ्यांनी जे सांगितलं तेच आहे. कारण की आहे हा बजेटचा इश्यू आहे, पण त्याच्यातून चांगल्या गोष्टी निघतात. म्हणजे तुम्ही जर ऑन बोर्ड पहिल्याच पिढीला घेतलं तर ते खूप बऱ्यापैकी तुम्हाला मदत होती. आणि डायरेक्टर किंवा प्रोड्युसरने पिढी म्हणजे प्रोडक्शन डिझायनरला व्यवस्थित यूज करणं, म्हणजे त्यांची कला तुम्ही घेणं ते खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण की ते स्केच करू शकतात, ते व्हिज्युअलाइज करू शकतात. ऑन सेट तुमच्या काही गोष्टी चेंजेस असतात त्याही ते करू शकतात. त्यामुळे बजेट हा पार्ट आहेच, पण तुम्ही जेव्हा हुशार लोक असतात तुमच्याबरोबर, तेव्हा तुम्हाला जे डायरेक्टरला जे काय म्हणतात त्याला एक टेन्शन असतं की आर्ट वाईज कुठे काही गडबड नको व्हायला. ती जे तुम्ही चांगल्या प्रोडक्शन डिझायनरबरोबर काम केलं ते खूप हलकं होतं. म्हणजे तुम्ही त्या कारण डायरेक्टरला एक असं की त्यांना सीन करणं
किंवा माझा सिनेमा कसा असेल त्याच्याबद्दलच ते विचार करायचं. त्यात ते आर्टचंही काम त्याच्यावरती लक्ष देणार, मग कॉस्ट्युमवरती पण लक्ष देणार, मग DOPच्या कामावरती पण लक्ष देणार. त्यामुळे थोडी कुठे गडबड होते. तर ते खूप महत्त्वाचं असं मलाही वाटतं की प्रोडक्शन डिझायनरला फ्रीडम दिला हवा. बजेटच्या गोष्टी आहेत त्या अगोदर ठरल्या तर त्या अधिकच उत्तम आहेत की हां त्या तर ते चांगला रिझल्ट मिळेल. करेक्ट. नक्की चांगला करेक्ट. नाही आत्ता मला खूपच मजा आली सर खरं तर या गप्पांमुळे. आणि मला जे दरवेळेला होतं की इस्पेशली आपल्यासोबत ज्यांच्यासोबत आपण काम करत असतो अशा वेगवेगळ्या आपल्या क्षेत्रातल्या लोकांसोबत गप्पा मारताना पुन्हा काहीतरी एक लर्निंग पण मिळतं त्यांच्या एक्सपिरियन्समधून पण. आणि आपल्याला त्यामुळे पण आपण पण एक इन्स्पायर्ड होतो काम करताना. सो थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि गप्पा मारल्यात. सो मी एक त्याच्या आधी एक ॲज अ डिरेक्टर यू विल ऑल्सो हॅव टू टेल अस समथिंग विच इज इम्पॉर्टंट फॉर अस प्रोडक्शन डिझायनर्स टू अंडरस्टँड व्हॉट यू एक्सपेक्ट ॲज अ डिरेक्टर टॉकिंग फ्रॉम म्हणजे डिरेक्टर म्हणून तू एक सांगावंस जे लोकांना पण समजेल की प्रोडक्शन डिझायनरला काय लागतं फ्रॉम डिरेक्टर जेव्हा अशा पद्धतीच्या एका डिपार्टमेंट हेडला कडनं काय अपेक्षा ठेवतो आणि हे त्याचं काम आहे. लाईक काइंड ऑफ टू अंडरस्टँड. अगदी कारण पुन्हा वेळ कमी आहे म्हणून अगदी थोडक्यात सांगायचं तर मी दिग्दर्शक म्हणून कायम मला असं वाटतं की माझ्या बियॉन्ड विचार करणारा प्रोडक्शन डिझायनर असावा. म्हणजे मी कुठेतरी एका पॉईंटपर्यंत स्वभावाचा त्यांच्या बॅकग्राऊंडचा असा विचार केलेला आहे किंवा त्यांच्या घराचा विचार केलेला आहे तर माझ्यापेक्षाही पलीकडे जाऊन त्यांनी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त पात्र ही त्याला माहीत असावीत. कारण मग त्याला जर का ती पात्र माहीत असतील माझ्यापेक्षाही जास्त त्यांचं बॅकग्राऊंड माहीत असेल तर मग तो मला असं काहीतरी देईल की जेणेकरून मला मदत होईल माझी जी काही व्हिज्युअल पॅलेट आहे ती अजून एनहान्स करायला. सो कायम मला ते वाटतं की म्हणजे पात्र किंवा माझी स्क्रिप्ट माझं जग हे माझ्यापेक्षा जास्त प्रोडक्शन डिझायनरला माहीत असावं किंवा त्यांनी त्याच्यामध्ये इनपुट्स द्यावेत. बरोबर. खरं पण एक गोष्ट आहे मला एक शेवटचं बोलावंसं वाटतं की त्या डायरेक्टरनी त्या प्रोडक्शनवरती विश्वास पण ठेवला पाहिजे. अर्थातच. हो प्रश्नच नाही. आणि तो असल्याशिवाय चांगली फिल्म होणारच नाही. बरोबर. ऍक्च्युअली फिल्म दिसणं हो ते विश्वास असल्याशिवाय नाही होऊ शकत. येस. सो तुम्हाला जर का या इंटरेस्टिंग गप्पा आवडल्या असतील, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर हा व्हिडिओ लाईक करा आणि विषय खोलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या. आणि इव्हन तुम्हाला जर का आणखीन वेगळ्या क्षेत्रातल्या माणसांबद्दल आपण फिल्म इंडस्ट्रीमधले म्हणूया अजून काही अस्पेक्ट्सबद्दल